नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा आतापर्यंत आलेली सगळी कोरोना रूपी संकटं जी पळवून लावतोय, आय होप या वर्षात ती आणखीन पळवून लावेल आणि सून विल बी बॅक टू आवर इन पर्सन मीटिंग्स. यावर्षी अक्षरशः वाटलं होतं, की आपण प्रत्यक्षात भेटू शकू आणि असं वाटलं होतं, की यावर्षी गणपतीच्या मुहूर्तावर आपण पोस्ट पॅन्डेमिक पहिलं रीडिंग घेऊ, पण डेल्टा व्हेरियंटमुळे ते काही शक्य झालं नाही. पण इन एनी केस हिअर वी आर अगेन. आज आपण नेहमीप्रमाणे 2 एकांकिका वाचणार आहोत. पहिल्या एकांकिकेचं नाव आहे टुणटुणापूर आणि नंतर अ, अ, जुन्या आठवणींना उजाळा म्हणून बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमण मंडळाचं प्रकरण ते आपण वाचणार आहोत. नेहमीच्याच सूचना, की आता सगळ्यांचे परफॉर्मन्स सोडून सगळ्यांचे माईक्स आणि व्हिडिओज बंद आहेत. दोन्ही नाटक झाल्यानंतर आपण जेव्हा चर्चेसाठी करू तेव्हा ते माईक्स ओपन करू, तेव्हा यू आर फ्री टू स्टार्ट युअर व्हिडिओज, ऑडिओज आणि तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही फीडबॅक म्हणा किंवा चर्चा म्हणा आपण नाटकांविषयी करू शकू. जे परफॉर्मर्स आहेत त्यांना पुन्हा एकदा सूचना, की आपला नाटक चालू असताना किंवा आपला पार्ट नसताना जर तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ बंद असेल किंवा चुकून राहिला असेल तर मेक शुअर की ते नाही आणि आपल्या जवळचे फोन किंवा कॉम्प्युटरवर WhatsApp वगैरे चालू असेल तर ते त्याचे हे करणं जरा त्याची फक्त काळजी घ्या. सो 8 वाजून 6 मिनिटं झालेत. आता आपण सुरू करूयात. आजची पहिली स्क्रिप्ट आहे. आज आपल्याकडे एक पुण्यातनं सेलिब्रिटी कलाकार आहेत असं म्हणायला पाहिजे. योगेश शेजवलकर म्हणून पुणे मुंबईच्या नाट्यवर्तुळात हे बऱ्यापैकी ही इज प्रिटी मच नोन. योगेश एक उत्तम लेखक पण आहे. तो लोकसत्तामध्ये गेली काही वर्ष सातत्यानं वेगळ्या ऑफकोर्स लेटेस्ट विषयांवर थोडंसं प्रहसनात्मक लिखाण त्याचं चालू असतं. या व्यतिरिक्त तो काही वेब सीरीज वगैरे त्याच्यामध्ये काम आणि लिखाण वगैरे करतो आहे. सो विदाउट फर्दर अडू योगेश, आय वुड गिव्ह द कंट्रोल टू यू. आणि पहिली एकांकिका आपण सादर करत आहोत. टुणटुणापूर. लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते योगेश शेजवलकर. सगळ्यांना नमस्कार. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स अवधूत. मी वाचनाला सुरुवात करतो. साधारणपणे आपण थिएटरवर परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला थोडी थिएट्रिकल लिबर्टी मिळत असते वाचनाच्या वेळेला. त्यामुळे काही रंगसूचना मला द्यायच्या आहेत वाचन चालू करण्यापूर्वी. तर तेवढ्या 2 सूचना देतो आणि मग आपण सुरुवात करूया. तर एकांकिकेचं नाव आहे टुणटुणापूर. या नाटकाशी संबंधित असणाऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या नाटकात काही प्रसंग असे आहेत ज्याला आपण प्ले विदिन अ प्ले असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात नाटकातली पात्र जेव्हा नाटकात एखादं नाटक करतात, तेव्हा काय पद्धतीची अरेंजमेंट होईल किंवा कशा पद्धतीनं ते दिसेल असे काही प्रसंग या नाटकात आहेत. दुसरं म्हणजे नाटक संपूर्णपणे एका जुन्या प्रशस्त वाड्याच्या पार्श्वभूमीवरती घडतं. आणि तिसरं म्हणजे या एकांकिकेला कुठल्याही पद्धतीचा ब्लॅकआउट असा नाहीये. हे सलग नाटक असणार आहे. तर मी वाचनाला सुरुवात करतो. युद्ध सुरू होण्याची पार्श्वभूमी तयार करणारं कमालीचं इंटेन्स म्युझिक वाजतं. पडदा वर जातो. एका जुन्या पण देखण्या वाड्याचा ऐसपैस चौक दिसतो. चौकाच्या एका कोपऱ्यात विहीर आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यात एक तुळशी वृंदावन आहे. वाड्याच्या चौकात आणि मागे असणाऱ्या खोल्यांच्या दरवाज्यात मेघना, सतीश, राघव आणि निखिल वेगवेगळ्या जागांवर आपापल्या नाटकातल्या भूमिकेचं बेरिंग घेऊन उभे आहेत आणि कोणत्या तरी गोष्टीचा अंदाज घेत आहेत. या चौघांची ही वयं आणि पुढे येणाऱ्या पात्रांची वयं ही साधारणपणे 44 ते 50 या वयोगटातली आहेत. एकमेव पात्र या नाटकातलं वयस्कर आहे, मालती काकू म्हणून. त्यांचं वय साधारणपणे 77 असणार आहे. सगळेजण नाटकातल्या भूमिकेचं बेरिंग घेऊन उभे आहेत, कोणत्या तरी गोष्टीचा अंदाज घेत आहेत. राघव: सर सेनापती, तळ्यापलीकडे काही हालचाल? निखिल: नाही प्रधानजी, अमात्य उभ्या असलेल्या बुरुजाच्या बाजूनच हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे.
सतीश, या टुनटुणापूरच्या बुरुजाला भेदणारा अजून तरी जन्माला आलेला नाही. निखिल, पण सावध राहा. शत्रू सगळीकडे आहे. दिसेल त्याला कापून काढा. मेघना, सरसेनापती, अहो जरा दमानं घ्या. या वयात इतका द्वेष आपल्या तब्येतीसाठी चांगला नाही. निखिल, तुला माझी काय व्यथा समजणार विषकन्ये. निखिल सोडून बाकी सगळेजण आपापलं बेरिंग सोडून हसतात. सतीश, निखिल, छपरी माणसा, विषकन्या नाही रे, यक्षकन्या. राघव, त्याचा सगळा इंटरेस्ट कन्येत. मग यक्षकन्या काय की विषकन्या काय? निखिल, गप बस रे राघव. शेवटचं कधी टुनटुणापूरला आलो होतो हे आठवतंय का? थोडा तरी मेमरी लॉस होणारच ना. मेघना, पण तरीही एका डॉक्टरला विषकन्या म्हणण्यासारखं दुसरं आयरॉनिक काही असूच शकत नाही. सतीश, मेघना, पण सध्याच्या मेडिकल प्रॅक्टिसेसचा जर विचार केला तर मात्र निखिलचं म्हणणं अगदी खरं आहे हा. मेघना, सतीश, तुझ्या लक्षात आहे ना की मी तुझी फॅमिली डॉक्टर आहे? नाही बघ, म्हणजे शेवटी मी जे देईन तेच औषध घ्यायचंय तुला. राघव, सतीश, तू बोल रे बिनधास्त. यांच्या होमिओपॅथीच्या डोसनी असं काय होणार आहे? पण मेघना, काहीही म्हणा, तुमची प्रॉफिट मार्जिन सॉलिड आहे हा. फक्त साबुदाण्याच्या गोळ्यांवर गोडं पाणी शिंपडून विकायचं. मेघना, राघव, निदान आम्ही आमच्या पेशंटना काहीतरी देतो. तुमच्या ऍक्टिव्हिस्ट लोकांसारखं नाही. लोक पकडून गोळा करायची आणि मग ते बहिरे होईपर्यंत फक्त डायलॉग बाजी करायची. नुसतीच हवा. राघव, हवा तर हवा, पण त्याची काही आम्ही फी घेत नाही लोकांकडून. मेघना, एकदा मागून बघाच. 1 रुपया पण कोणी देणार नाही. सतीश, डॉक्टर, हा फाऊल आहे हा. एकदम इतकंही खरं बोलायचं नाही. आणि असं एकदम तुम्ही खरं बोललात ना की मग त्याच्या भावना दुखावतात. राघव सकट सगळे हसतात. राघव, लहानपणी होतात ना तेवढेच सगळे होपलेस आहात अजूनही. पण मला आपल्या या टुनटुणापूरला येऊन खरंच बरं वाटलं. जवळ-जवळ 10 वर्षांनी येतोय मी आज. मेघना, मालती काकू बरोबर फोनवर बोलणं होत असतं, त्यामुळे इकडं येणं होतच नाही. सतीश, ऑब्व्हियस आहे. आश्लेषा सोडली तर या भागात आपण कोणी राहतही नाही. पण काहीही म्हणा, काकूनी आपलं टुनटुणापूर अगदी मनापासून जपलंय. निखिल, काकूचं निम्म पेन्शन तर या वाड्याच्या मेंटेनन्स मध्येच जात असेल. सतीश, थोडा नॉस्टॅल्जिक होऊन, ती विहीर म्हणजे टुनटुणापूर मधला एक सगळ्यात मोठा तलाव. ती इकडची भिंत म्हणजे बुरुजाची तटबंदी. हा वाड्याचा मुख्य चौक म्हणजे टुनटुणापूरची बाजारपेठ. आजची पोरं जसं म्हणतात ना तसं मला म्हणावंसं वाटतंय, आय बिलॉंग हिअर. राघव, येस, वी बिलॉंग हिअर. उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत आपण इथं पडीक असायचो. काकूला सोबत घेऊन टुनटुणापूर खेळायचो, नवीन नवीन गोष्टी बनवायचो आणि मग त्या गोष्टीतलं एक पात्र बनून दिवसभर हुंदडत राहायचो. मेघना, सॉलिड मजा यायची. मी कायमच सिक्स सेन्स असलेली यक्षकन्या होते. सतीश, मी कायम खजिना मॅनेज करणारा अमात्य होतो. कदाचित त्यामुळेच आयुष्यात सीए झालो. राघव, मी कधी सरसेनापती असायचो तर कधी प्रधान. निखिल, मी पण. हातात तलवार घेतलेला सरसेनापती होणं हे सर्वात भारी असतं असं तेव्हा वाटायचं. पण आता समजतंय की होम मिनिस्ट्री हातात पाहिजे. शेवटी प्रधाना इतक्या गेमा कोणीच टाकू शकत नाही आणि पचवू शकत नाही. काय? तेवढ्यात आश्लेषा आणि मिलिंद येतात. सतीश, चला, आपली परिराणी आणि तंत्रमुनीही आले. टुनटुणापूरचा आपला कोरम पूर्ण झाला. अरे तुम्ही दोघं मगाशीच आला होतात ना, मग आल्या आल्या पुन्हा कुठे गेलात? तेवढ्यात निखिलचा फोन वाजतो. निखिल, सॉरी, हा फोन मला घ्यावाच लागेल. पुढच्या आठवड्यात आमच्या कंपनीच्या बंगलो स्कीमचं लॉन्चिंग आहे. आलोच. तो घाईघाईनं फोन घेऊन बाहेर जातो. मिलिंद, अरे आलो आणि आम्ही लगेच बाहेर पडलो. अमेझिंग स्टोरी आहे. इथं बरोबर 5 वाजता आम्ही पोहोचलो आणि त्याच क्षणाला मालती काकूचा एक जुना भिशी ग्रुप पण आला. त्यांना म्हणे अचानक येऊन काकूला सरप्राईज द्यायचं होतं. पण मग फक्त सरप्राईजवर न थांबता त्या सगळ्या काकूनी आपल्यासाठी केलेल्या पोह्यावर ताव मारला. अश्लेषा, त्यावर त्यातल्या एका काकूंनी मला सांगितलं, अगं पलीकडे गरम समोसे छान मिळतात, घेऊन ये.
पोह्याबरोबर काय मस्त लागतात सांगू, असं म्हणून हातात पैसेही दिले. मिलिंद, हा हे मी देऊन आलोच, असं म्हणून हातातली पिशवी घेऊन मिलिंद आतल्या खोलीत जातो. मेघना, अगं काकूला काही मदत हवी असेल तर आपण आज जाऊया का? तशी काकू आता व्हीलचेअरवरच असते, ती किती करणार? अश्लेषा, अगं मी मगाशीच विचारलं काकूला, तर ती म्हणाली तिला सांभाळणारी बाई आणि ती मिळून करेल. काही गरज वाटली तर हाक मारेल. मेघना, अगं पण अश्लेषा, बस निवांत तू. काकूनी आपलं कधी ऐकलंय का की आज ऐकेल? बाकी मला सांग, काय म्हणतेस? कशी आहेस? तेवढ्यात मिलिंद पिशवी ठेवून येतो. मिलिंद आणि अश्लेषा मग तिथे असलेल्यांशी बोलायला लागतात. पण राघव त्या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करून पेपर वाचत राहतो. सतीश, काकू काकांचं तरी कुठे ऐकायची? काका कर्नल होते, पण त्यांचा सगळा रुबाब आर्मी पुरता. घरी आले की ते पण बिचारे काकूच्या धाकात असायचे. शेवटी वाड्याचा तो उमरा ओलांडला ना की काकूचं साम्राज्य सुरू होतं. शी इज द अनडिस्प्युटेड किंग अँड क्वीन ऑफ टुनटुनापूर. मिलिंद, बरोबर आहे. पण असं अचानक काकूनी या सगळ्यांना का बोलावलंय? म्हणजे अनायासे सध्या मी भारतात आहे. मात्र या निमित्ताने आपण सगळेजण भेटलो हे छान झालं. पण काही खास निमित्त? मेघना, ऍक्च्युली काकूची पुढच्या महिन्यात अमेरिकेत एक सर्जरी आहे. तिची भाची तिकडे डॉक्टर आहे. सर्जरी नंतर काकू काही महिने तिच्याकडेच असेल. काकूचं वय आता 77 आहे. तेव्हा तिनं विचार केला की एकदा सगळ्यांना भेटावं. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर कदाचित शेवटचं. काही क्षण एकदम शांतता पसरते. सतीश, पण सर्जरी अमेरिकेत कशासाठी? मेघना, मी पण तिला तेच म्हणाले. आता काका नाही, तिला मूलबाळ नाही, हे खरं आहे. पण तिचं सगळं बघायची माझी तयारी होती. सतीश, अरे आपण सगळ्यांनीच केलं असतं तिचं. मिलिंद, हो नक्कीच. अश्लेषा, मी आणि मेघनानी तिला भेटून हे सांगितलंही होतं. पण काकूचं आणि तिच्या भाचीचं बॉन्डिंगही सॉलिड आहे. त्यात तिच्या भाचीनं तिकडं नवीन घरही घेतलंय. तेही काकूला बघायचंय, त्यात राहायचंय. राघव, हा मग ठीक आहे. तिने ठरवलंच आहे तर मग काय आता? सतीशचं लक्ष राघवकडे जातं. राघव शांतपणे डाव्या हातानं पेपरातलं कोडं सोडवता सोडवता बोलत असतो. सतीश, ए डावऱ्या, तुला जबाबदारी तशी नकोच असते ना कुठल्या गोष्टीची. परस्पर सगळं होतंय म्हणल्यावर झालं. आणि उगाचच शाईन असवू नकोस. एक तर कोणतंही कोडं तुझ्याच्यानं पूर्ण सुटत नाही. शाळेत असल्यापासून बघतोय ना मी. काहीतरी लिहायला सुरुवात करतोस, मग थोड्या वेळाने फक्त गोल गोल काढून ते गिरवत बसतोस. राघव, पण मी जे काय करतो ते माझ्याच कागदावर करतो ना. तर दुसऱ्याची वही आवडली म्हणून खेचून घेतो आणि त्यावर लिहायला लागतो. काय प्रॉब्लेम काय आहे? सतीश, तुला आठवतंय ना, वर्गात शेजारी बसताना तुझ्या डाव्या हाताच्या लुडबुडीमुळे माझ्या उजव्या हाताला किती त्रास व्हायचा. आणि सगळं लक्षात येऊनही तू काहीही ऍडजस्टमेंट करायचा नाहीस. राघव, मी का ऍडजस्ट करू? आय एम लेफ्टिस्ट बाय बर्थ. मिलिंद, सगळ्यात मोठा तोच त्रास आहे. आणि आता हे आम्हाला चांगलं समजतंय. राघव, काय समजतंय रे? तू अमेरिकेत जाऊन फार शहाणा झाला का? मिलिंद, शहाणा झालो नाही, शहाणा होतोच म्हणून तिकडे गेलो. राघव, आणि तिकडे जाऊन अतिशहाणा झालो असंच ना? सतीश, ए अरे, तुम्ही आता नेहमीसारखं सुरू होऊ नका. तेवढ्यात व्हीलचेअरवर मालती काकू आणि तिला मदत करणारी बाई येतात. मेघना, अगं काय हे? आम्हाला घरी बोलवून तू मस्त मैत्रिणींबरोबर गप्पा टाकत बसलीयस. काकू, आता त्या सगळ्या अचानक आल्या म्हणल्यावर मी तरी काय करणार? मिलिंद, हो ना. आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करून मस्त पेपर वाचत बसायला तू राघव थोडीच आहेस. राघव, की भेटायला आलेल्याला यु नो टुडे आय एम बिट ऑक्युपायड असं ऍक्सेंट मारून कटवायला मिलिंद थोडीच आहेस. मिलिंद, राघव मी ऍक्सेंट नाही मारत, मी डायरेक्ट कानाखाली मारतो. राघव, हो का? मिलिंद, मी एक टाकली ना तर तुझे दात घशातून बाहेर येतील. मिलिंद, माझा कराटेतला ब्लॅक बेल्ट चड्डी सांभाळण्यासाठी नाहीये. तुझा हात माझ्याजवळ पोचण्याआधीच प्लॅस्टरमध्ये जाईल. राघव आणि मिलिंद वेगानं एकमेकांच्या दिशेनं जातात. काकू, अरे भांडू नका आपापसात. वय काय आता तुमची?
मेघना, काकू सोडून दे. हे चौघही जण तसलेच आहेत. भांडल्याशिवाय त्यांना जेवण पचतच नाही. सतीश, तर उगाच आमच्या नावाने बिलं फाडू नका. पण तो चौथा कुठे आहे? त्याचा फोन अजून संपलेलाच नाहीये. सगळे बंगले विकूनच येणार बहुतेक हा आता. काकू, निखिल, काकू, निखिल आज का सारखा फोनवर आहे ह्याची मला कल्पना आहे. तो परत आला की त्याला माझा निरोप द्या. त्याला म्हणावं, मला वाड्याची रिडेव्हलपमेंट करण्यात कोणताही इंटरेस्ट नाहीये. मी असेपर्यंत तरी हा वाडा असाच राहील. आणि कोणी मला भेटायलाही येऊ नका. त्यांना काहीही फरक पडणार नाही. सगळे एकमेकांकडे बघत राहतात. काय प्रतिक्रिया द्यावी हे कोणालाही समजत नाही. काकू, बरं, तुम्ही बसा निवांत. मी आलेच थोड्या वेळात. काकूंना मदत करणारी बाई त्यांची व्हीलचेअर ढकलत त्यांना दुसऱ्या खोलीत घेऊन जाते. बाकी सगळेजण अस्वस्थ आहेत. तेवढ्यात फोन संपवून निखिल घरात येतो. निखिल, सॉरी. या फोनच्या नानाची टांग. रोज वाटतं की फोन सरेंडर करून टाकावा. सतीश, फोन सरेंडर करण्याआधी एकदा तुझ्या बॉसला फोन करून काकूनं रिडेव्हलपमेंटसाठी नाही सांगितलंय हे स्पष्टपणे सांगून टाक. निखिल सगळ्यांकडे बघतो आणि काहीही न बोलता आपल्या जागेवर बसतो. राघव, आईला, तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मधले लोक म्हणजे ना स्वतःच्या आई बापालाही विकून खायला कमी करणार नाही. सतीश, निखिल, तू कन्स्ट्रक्शन कंपनीत आहेस तेव्हा तुलाही रिडेव्हलपमेंटसाठी टार्गेट असू शकतात. पण म्हणून हा वाडा. निखिल, तुमचं बोलणं झालं असेल तर मी 2 मिनिटं बोलू का? राघव, अरे वा, म्हणजे इतकं झाल्यावरही तुझ्याकडे बोलण्यासारखं काहीतरी आहे. निखिल, कसं आहे राघव, प्रत्येक विषयाला 2 बाजू असतात. पण दुसरी बाजू ऐकण्याची, समजून घ्यायची आपली तयारी असते का, हाच खरा प्रश्न असतो. सतीश, आता उगाच फंडे देऊ नकोस. काय ते पटापट सांग. निखिल, गेल्या आठवड्यात माझं मेघनाशी बोलणं झालं तेव्हा मला समजलं की आता जवळजवळ 1 वर्ष काकू अमेरिकेत असणार आहे. तेव्हा हा वाडा पूर्ण बंद असणार. कोणी भाडेकरू इथं ठेवण्याची काकूची इच्छा नाही. शिवाय काकू तिकडे असल्यानं वर्षभरात तिची तिकडची भाची इथे येणार नाही. तेव्हा इतक्या प्राईम लोकेशनला हे असं घर बंद ठेवणं आजकालच्या दिवसात खूप रिस्की आहे. अश्लेषा, अरे ती जेव्हा इथं एकटी असते ना तेव्हा जास्त रिस्की असतं. मोकळं घर बंद ठेवण्यात कसली आली आहे रिस्क? निखिल, आपल्या शहरात 7-8 अशा गँग आहेत ज्या जुनं बंद घर दिसलं की कुलूप तोडून जागेत घुसतात. प्रॉपर्टीची खोटी कागदपत्र बनवतात. पैसे खायला घालून खऱ्या कागदपत्रात फेरफार करतात. अश्लेषा, अगं दर आठवड्याला एक तरी असं प्रकरण आमच्या समोर येतच. अशा जागा सोडवून घेताना नाकी 9 येतात. वर प्रचंड पैसा ओतावा लागतो ते वेगळंच. सतीश, लॉ अँड ऑर्डर नावाचा काही प्रकारच नसतो का? निखिल, असतो ना. फक्त एकदा त्याच्या नादी लागलं की प्रॉपर्टी ताब्यात मिळायला 10-15 वर्ष तरी सहज लागतात. राघव, निखिल, मला एक सांग, म्हणजे काकू आता जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार असली तर हे जे तू काही सांगतोयस ती इन्फॉर्मेशन, आणि नाही वागली तर तुमचा प्लॅन, असा काही हिडन मेसेज वगैरे आहे का? सगळेजण शांत होतात. निखिल, तुला जो अर्थ काढायचा आहे तो तू काढू शकतोस. चिखलात दगड मारायची मला काहीही हौस नाही. सतीश, त्याची गरजच नाहीये. तुझ्यासारखा धोंडा लोळतोय ना चिखलात, मग नवीन दगड कशाला? निखिल, तुम्हाला जे काही म्हणायचंय ते तुम्ही म्हणा. मला काकूची, या वाड्याची काळजी वाटली म्हणून मी ऑफर दिली. राघव, अजून 50 वर्ष तरी काही होणार नाही या वाड्याला. इतका ठणठणीत येतो. कशाला पाहिजे रिडेव्हलपमेंट? त्यापेक्षा सिक्युरिटी गार्ड ठेवा वर्षभर. सीसीटीव्ही बसवा. निखिल, कसला डोंगलाचा सिक्युरिटी गार्ड? तू 2 लाख कॅश ठेव त्या गार्ड समोर. मग तो त्याच्या एजन्सीला न कळवताच आपल्या गावाला कसा पळून जातो ते बघ. आणि सीसीटीव्ही डिस्कनेक्ट करायला 2 मिनिटंही लागत नाही. तुम्ही काहीही करा, पण मूळ मालक इथं नाही म्हणल्यावर गोष्टी अवघड होतात. तेव्हा मी ऑफर देऊन काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही. मिलिंद, ठीक आहे निखिल, तुला मनापासून काहीतरी वाटलं, तू ते काकूला सांगितलंस, ऍब्सोल्युटली फाईन. राघव, हे बघा, उंदराला मांजर साक्षी. मिलिंद, जो गाढवपणा आहे ना तो गाढवपणाच आहे.
उगाच तू या गाढवाला तुझ्या अमेरिकन स्टाईलमध्ये डॉंकी म्हणून ग्लोरीफाय करू नकोस. मिलिंद, राघव, मी असं ग्लोरीफाय कोणालाच करत नाही. तुला सुद्धा मी डुक्करच म्हणतो, स्वाईन नाही. राघव पुन्हा मिलिंदच्या दिशेनं वेगानं जातो. त्याला सतीश थांबवतो आणि परत त्याच्या जागेवर पाठवतो. मेघना, तुमच्या मारामाऱ्या संपल्या असतील तर मी जरा बोलू का? म्हणजे अशी इल्लीगल इन्क्रोचमेंट खरंच होत असेल तर मला नाही वाटत अशी ऑफर देण्यात काही चुकीचं आहे. तुमची इमोशनल अटॅचमेंट कितीही असली तरी कधी ना कधीतरी असे निर्णय घ्यावे लागतात. आता माझंच बघा, माझे सासू सासरे अजूनही हट्टानं त्यांच्या जुन्या घरात राहतात. आम्ही त्यांना सारखं सांगत असतो, अहो 2 वर्षांचा प्रश्न आहे, आमच्या घरी या, एकदा रिडेव्हलपमेंट पूर्ण झाली की परत तुमच्या घरी जा. पण नाही सतीश, घराचं काय करायचं हे ज्यांनी घर उभं केलंय ना त्यांनी ठरवायचं. आणि काकूंनी जर आता स्पष्टपणे सांगितलंय तर मला वाटतं विषय संपलाय, नाही का? मिलिंद, पण सतीश, निखिल म्हणतोय तशी रिस्क असेल तर एकदा काकूला घर बंद राहिल्यावर काय होऊ शकतं हे सांगायला हवं ना? राघव, का? तिला समजत नसेल? इतकी वर्ष तिनं एकटीनंच पाहिलं ना हे सगळं. तेव्हा काही प्रॉब्लेम आले नसतील? अरे काही वर्षापूर्वी शेजारचा वाडा पाडून जेव्हा ती बिल्डिंग झाली, तेव्हा काय त्रास दिला होता त्या बिल्डरनं. त्याला ही पण जागा हवी होती. सतीश, काकू थेट पोलीस कमिशनरला भेटायला गेली होती तेव्हा गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या. मिलिंद, मला इतकंच म्हणायचंय की त्या गोष्टीला काही वर्ष होऊन गेली आहेत. तेव्हा काकू ऍक्टिव्ह होती. कुठेही कोणाच्याही आधाराशिवाय फिरायची, पण आता तसं नाहीये. राघव, मिलिंद, मला असं वाटायला लागलंय की तुझाही इथं इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन दिसतोय. तसाही तू या निखिलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोसच. त्यामुळे त्यांनी तुला इन्व्हेस्टमेंट टिप दिली असेल. मिलिंद, राघव, तू पहिल्यापासूनच मेंटल आहेस. ज्या गोष्टी अस्तित्वातच नसतात ना, फक्त त्याच गोष्टी तुला दिसत राहतात. अश्लेषा, तू ह्याला तोंडावर नाही म्हणालीस ना ते उत्तम केलंस. अचानक शांतता पसरते. अश्लेषा आणि राघवची नजरानजर होते. तेवढ्यात आतून काकूंची हाक कानावर पडते. काकू, मेघना, अश्लेषा, जरा आत येता का? मग दोघी घाईघाईनं आत जातात. सतीश, मिलिंद, काय चाललंय? आपलं इथं जमायच्या आधी ठरलं होतं. मी तुम्हाला प्रत्येकाला मेसेज करून कळवलंही होतं की जुन्या गोष्टी बाजूला ठेवून भेटता येणार असेल तरच आपण भेटू. मिलिंद, मी बराच कंट्रोल ठेवला होता. पण हा राघव कायमच वाकड्यात जातो. पण तू म्हणतोयस ते बरोबर आहे. माय बॅड, आय एम सॉरी. सतीश, मला सॉरी म्हणून काहीच उपयोग नाहीये मिलिंद. मिलिंद राघवकडे बघतो. सॉरी. त्यावर राघव काहीतरी बोलणार तेवढ्यात मेघना येते. मेघना, राघव, काकूनी तुला तिच्या खोलीत ठेवलेली तिची जुनी लोखंडी ट्रंक आणि तपकिरी अल्बम आणायला सांगितलंय. ती म्हणाली राघवला नेमकी जागा माहितीये. राघव, आणतो. असं म्हणून राघव दुसऱ्या खोलीत निघून जातो. मेघना तिथेच थांबते. सतीश, मिलिंद, आता पुन्हा अश्लेषा आणि राघवचा विषय नको. राघव विक्षिप्तच आहे. पण आपल्याला सगळ्यांना हेही माहितीये की अश्लेषाने राघवला दिलेला नकार हा फक्त आणि फक्त तिच्या करिअरसाठी होता. निखिल, काय ते मिस इंडिया व्हायचं होतं ना तिला. शेवटी काय झालं? 8वी का 9वी आली. मग ऍक्ट्रेस होण्याच्या मागे लागली. तिथंही काही झालं नाही. मग शेवटी युनिव्हर्सिटीमध्ये. काय तर म्हणे पर्सनॅलिटी अँड करिअर डेव्हलपमेंट फॅकल्टी. चांगलंय. भरपूर सुट्ट्या मिळतात, वेतन आयोग लागू होत राहतात. तिचं लाईफ सेट आहे. खरंच काही लोकांना काहीही विशेष न करता सगळं मिळून जातं. नाहीतर मी गेल्या 22 वर्षात जवळ-जवळ 1000 फ्लॅट्स विकले. पण अजून माझ्या स्वतःच्या फ्लॅटचा मुहूर्त लागलेला नाही. बाबांची कर्ज फेडून संपेपर्यंत मुलांची शिक्षणं सुरू झाली. कधी मनासारखं घर होईल काय माहिती. सतीश, अरे आपण घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच आला पाहिजे असा काही नियम आहे का? आणि निखिल, तुला कोणी सांगितलं होतं कन्स्ट्रक्शन कंपनी जॉईन करायला? तुला कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होतं ना? निखिल फक्त हसून हवेत हात उडवतो. आणि हा मिलिंद पण फक्त 5 वर्ष अमेरिकेत राहून कायमचा परत येणार होता. मिलिंद, आय विश. मेघना, निखिल, तुझं मगाचच वाक्य मी तुला पुन्हा ऐकवते. प्रत्येक विषयाला 2 बाजू असतात. अश्लेषाला काहीही न करता सगळं मिळालं असं तुम्हाला अगदीच वाटू शकतं.
पण जेव्हा ती जवळजवळ 4 वर्ष डिप्रेशन मध्ये होती, तेव्हा तुमच्यापैकी कोण होतं? मेघनाचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. निखिल, सॉरी, मला हे माहिती नव्हतं. सतीश, मलाही कल्पना नव्हती. मेघना, आपलं कधी बोलणंही झालं नाही याबद्दल. मेघना, सगळ्यांना माहिती असावं अशी ही गोष्टही नाहीये. पण ज्या पद्धतीनं तिचा विषय निघाला त्यामुळे मला आज सांगावं लागलं. पण हे आता आपल्यातच असू द्या. आलेच मी जरा आत जाऊ. मेघना आत जाते तेवढ्यात निखिलचा फोन पुन्हा वाजतो. निखिल वैतागून फोनकडे बघतो. शेवटी फोन रिसीव्ह करून बोलत बाहेर निघून जातो. सतीश आणि मिलिंद दोघंच राहतात. सतीश, तू आय-टी पार्क जवळच्या नवीन फ्लॅटमध्ये गेल्यापासून आपला कॉन्टॅक्टच कमी झाला रे. पण बरेचदा येतोस भारतात? मिलिंद, हो, बरेचदा. मला नाही करमत रे तिकडे. बायको आणि मुलं मस्त एन्जॉय करत असतात. पण मी आई-बाबांचं बघण्यासाठी यावं लागतं असं सांगून येतो. सतीश, का? मिलिंद, माहिती नाही. का कोण जाणे, पण नेहमी असं वाटत राहतं की इथं मागं आपलं काहीतरी राहिलंय. नेमकं काय राहिलंय ते समजत नाही. सतीश, मग? मिलिंद, पण अचानक कधीतरी काहीतरी सापडल्यासारखं वाटतं. गणपतीच्या त्या जीवघेण्या गर्दीत, आईने केलेल्या डाळमेथ्याच्या वरणात, शाळेच्या त्या दगडी कट्ट्यावर बसलं की, किंवा कधी असं अचानक टुणटुणापूर पाहिलं की. सतीश, किंवा राघव समोर आला की. मिलिंद हसतो. ऍक्च्युली मी त्या कुत्र्याला कधी कधी खूप मिस करतो. सतीश, तुमच्या एनआरआय लोकांची बॅलन्स शीट सहजासहजी टॅली होत नाही हेच खरं. मिलिंद, अरे आम्हीच होऊ देत नाही. नक्की आयुष्यात काय मिळवायचं हेच आम्हाला क्लिअर होत नाही. इथल्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे सोडवत नाहीत. तिथल्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मान्य होत नाहीत. तेव्हा घोळ होणारच. सतीश, मग उपाय काय? मिलिंद, काय माहिती. कदाचित सतत उपाय मिळत नाही म्हणून अस्वस्थ राहणं हाच उपाय. त्याच वेळी राघव एक मोठी ट्रंक आणि अल्बम घेऊन येतो. ट्रंक तिथेच ठेवून अल्बम घेऊन काकू असलेल्या खोलीत जातो. तेवढ्यात निखिल घाईघाईनं खोलीत येतो. निखिल, एक मोठा घोळ झालाय. मिलिंद, काय झालं? निखिल, आता माझा बॉस म्हणतोय की आणायचे आज तू तिथे आहेस तर मीच येतो काकूला भेटायला. त्याला झक मारली आणि त्याला वाड्याबद्दल सांगितलं. आज येऊ नकोस म्हणून खूप वेळा समजवलं पण तो ऐकतच नाहीये. त्याला इथला पत्ता पण माहितीये. तेवढ्यात चहाचा ट्रे घेऊन राघव येतो. येता येता निखिलचं बोलणं ऐकतो. राघवला पाहून सगळेच जण गप्प होतात. राघव चहा देत. आता सहजासहजी सुटका नाही निखिल. तो तुला म्हणणार की मला हा वाडा मिळवून दे, नाहीतर मी तुझी नोकरी खातो. ही असली माणसं आणि त्यांना असलेला प्रॉपर्टीचा चस्का फार वाईट. निखिल, मी मगाशी बोलायचं विसरलो राघव. पण मग असा चस्का असलेल्या लोकांचा पैसा तुला कसा काय चालतो रे? मिलिंद, म्हणजे? निखिल, म्हणजे 2 वर्षापूर्वी एका कन्स्ट्रक्शन असोसिएशननी खूप ऍक्टिव्हली काम करणाऱ्या काही लोकांना स्कॉलरशिप दिली होती. 3 महिने युरोपमध्ये राहून तिथल्या राहणीमानाचा अभ्यास करून स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यासाठी काही सजेशन्स द्यायच्या, असा त्या स्कॉलरशिप मागचा फंडा होता. तेव्हा आपले हे राघव सर गेले होते युरोपमध्ये. राघव, ओशाळून, हो, ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. निखिल, 3 महिने मस्त राहून मजा करून आल्यावर जाणवलेली. राघव काहीच बोलत नाही. सतीश, अरे हो हो, तेव्हा तू रिपोर्टर म्हणून एका पेपरात काम करत होतास ना. शहराच्या अनप्लॅन डेव्हलपमेंट बद्दल आणि त्या येणाऱ्या मेट्रो प्रोजेक्ट बद्दल बरंच काही लिहायचास. आठवलं मला. तेव्हा सॉलिड लाईमलाईट होता तुझ्यावर. निखिल, अचानक राघवची गणना त्या राईटअपमुळे बुद्धिजीवी लोकात व्हायला लागली. राघवच्या जिभेपेक्षा त्याची लेखणी जास्त धारदार होती. लोकांनीही ती उचलून धरली. त्यामुळे त्याच्या लिखाणाचा असा वचक जाणवायचा. मिलिंद, गॉट इट, गॉट इट, गॉट इट. काही लोकांच्या डेव्हलपमेंट प्लॅनसाठी राघवचे ते लेख थ्रेट वाटायला लागले. म्हणून मग त्यांनी स्कॉलरशिप देऊन त्याला गप्प बसवलं. राईट? बाकीच्यांचं ठीक आहे. पण राघव, तू कसा काय फसलास? राघव, एकदा तुम्ही फसायचं ठरवलं की मग तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. मला कायम असं वाटायचं की सक्सेसफुल लोकांच्या आयुष्यात जे काही घडतं
त्यातलं काहीतरी तरी माझ्यासारख्या भणंग माणसाच्या बाबतीत घडावं. 3 महिने परदेशात राहण्याची स्कॉलरशिप मिळते म्हटल्यावर मी स्वतःचीच समजूत घातली. आय डिझर्व्ह इट. मग चांगली सुरू असलेली लेखमाला बंद केली आणि परदेशात गेलो. ह्या प्रकारात बिल्डर लॉबीचा डबल फायदा झाला. माझं तोंड बंद झालं आणि माझ्यावर केलेला खर्च CSR मध्ये दाखवून बहुतेक त्यांच्या असोसिएशननी टॅक्स बेनिफिट पण घेतला. काय बरोबर ना सतीश? सतीश: बरोबर. टॅक्स बेनिफिट कोणी सोडतं का राघव? निखिल: आणि सोडत असले तरी तुम्ही त्यांना सोडू देता का? सतीश: हा अरे निखिल, करावं लागतं. आमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही कितीही अभ्यास करून क्लायंटला इन्व्हेस्टमेंटचे मोलाचे सल्ले दिलेत ना, तरी शेवटी तुमची ओळख ही टॅक्स बचानेवाला बंदा अशीच असते. किमान ती तरी टिकावी म्हणून हे सगळं करणं गरजेचं असतं. मिलिंद: किती वाईट आहे. त्याच वेळेला मेघना आणि आश्लेषा येतात आणि बोलणं ऐकायला लागतं. निखिल: काही नाही सतीश, तुझीच एफिशियन्सी कमी पडत असेल. सतीश: हो का शहाण्या? आणि तुझ्या एफिशियन्सीमुळे काय तुमच्या ऑफिसला रोज लाइटिंग करतात का? अरे 25शीतली पोरं मला फोन करून तोंडावर म्हणतात, टॅक्स भरना ही है, तो आपको फीस क्यों दे? आपण आपल्या फील्डमध्ये फार भारी झालो आहोत अशा भ्रमात राहण्यापेक्षा रियालिटी माहिती असणं बरं असतं. आमच्या रियालिटीपेक्षा तुमचं रिअल्टीचं करिअर फार भारी आहे. निखिल: हे रे, असलं काय? माझं करिअर तर संपलेलंच आहे. हा माझा बॉस म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांचा मुलगा. फक्त 30 वर्षांचा आहे. त्यांनी मला क्लिअर सांगितलंय, तुम्ही किती बिझनेस आणता यावर तुमचा परफॉर्मन्स ठरणार. नो इमोशनल गेम. मला ठोक बजा के पैसे मिळवून द्या, तुमची सॅलरी आणि इन्सेंटिव्ह घेऊन जा. सगळ्यात सुखी म्हणजे मेडिकल फील्ड मधले लोक. मेघना: आमच्या मेडिकल फील्डमध्ये सध्या एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. लोक आजारी पडल्यावर गुगल करून सगळी अर्धवट माहिती घेऊन भेटायला येतात. मग नाही नाही ते प्रश्न विचारून जीव घेतात. मी तर आता क्लिनिकमध्ये बोर्डच लावणार आहे. फी नको पण गुगल आवर. आश्लेषा: परवा माझ्या वर्गात एक सॉलिड किस्सा झाला. एका स्टुडंटनी मला खूप म्हणजे खूप इनोसेंटली विचारलं, मॅडम, माझी मॅनेजमेंट कोट्यातली सीट आहे आणि माझं सगळं पेमेंटही करून झालंय. मग तुम्ही देताय त्या असाइनमेंट मीच करायच्या का तुम्ही करणार? राघव: असं विचारल्यावर त्याला एक सणसणीत लाथ घालायची ना. मिलिंद: राघव, कोणाकोणाला लाथा घालणार? सगळीकडेच परिस्थिती अवघड आहे. आम्ही IT प्रोफेशनल शोधण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी हायरिंगसाठी जातो. सोप्यातल्या सोप्या प्रश्नांची उत्तरं पोरांना देता येत नाहीत. सगळ्यांचा इंटरेस्ट फक्त पॅकेजमध्ये. माझा मोठा मुलगा आता 10वीत आहे. तोही करिअर बद्दल बोलताना फक्त पॅकेजच्याच भाषेत बोलतो. राघव: प्रोफेशन वगैरे सगळं झूट आहे. क्षेत्र कोणतंही असो, सूत्र एकच. एव्हरीवन हॅज बिल्स टू पे. सतीश: पण त्यामुळे एकदम सगळं मेकॅनिकल होऊन जातं. मिलिंद: तुम्ही फक्त दिवस ढकलत राहता. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुमचं असं काही शिल्लक आहे असं वाटतच नाही. शिवाय आपल्यासारखा विचार करणारे लोकही आजकाल भेटत नाही. खूप एकटं पडल्याचं फिलिंग येतं. मेघना: नोकरी करा किंवा स्वतःची प्रॅक्टिस करा. फिलिंग तेच. लोकांकडून मिळणारी ट्रीटमेंटही व्यवहारापुरती. असं नेमकं काय झालं ज्यांनी सगळ्या गोष्टी आपण यूज अँड थ्रो लेव्हलला पोहोचवल्या? निखिल: माझे बाबा प्राथमिक शाळेत होते. आजही दिवसाच्या कोणत्याही वेळेला ते घराबाहेर पडले तरी किमान 5-6 विद्यार्थी त्यांना भेटतात. अगदी घरापर्यंत त्यांना सोबत करतात. उलट आपली परिस्थिती, आपण रस्त्यात पडलो तर आपल्या ऑफिस मधला सुद्धा मदतीला थांबेल की नाही याची खात्री वाटत नाही. आश्लेषा: मला वाटतं आपण कायम सोय बघितली. आपल्याला जे हवं होतं, मनापासून करायचं होतं, त्यात शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं होतं. त्यात आपण कुठेतरी कमी पडलो. फक्त शॉर्टकट निवडत गेलो. त्या प्रकारात हक्कानं आपल्या म्हणाव्यात अशा बऱ्याच गोष्टी निसटल्या. राघव: हे तू म्हणतीयस? आश्लेषा: इथे असलेल्या लोकात हे म्हणण्यासाठी मला वाटतं सगळ्यात जास्त एलिजिबल मीच आहे, असं नाही का वाटत तुला राघव? मिलिंद: तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता? सुरुवातीची अनेक वर्ष आपलीही मारामारच होती. शेवटी काळ कोणताही असला तरी इट इज ऑलवेज अबाउट सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सतीश: मग निखिल आपण सर्व्हाइव्ह झालो का फिट झालो? की ढकलतोय आलेला प्रत्येक दिवस? निखिल: माहिती नाही.
बाकीच्यांची अवस्था बघून आपलं बरं सुरू आहे म्हणायचं आणि त्यातच समाधान मानायचं. मेघना, अरे पण दरवेळेला आपलं बरं सुरू आहे हे स्वतःला पटवून देण्यासाठी दुसऱ्याकडेच का बघायचं? आश्लेषा, कारण आपण आपलं कारण आपण आपलं असं स्वतःकडे काहीही ठेवलेलं नाहीये. आपलं म्हणावं असं आपण काही उभं करू शकलो नाही. जे होतं ते टिकवू शकलो नाही. तेवढ्यात काकूंची हाक ऐकू येते. काकू, सतीश जरा आत ये. सतीश घाईघाईनं आतल्या खोलीत जातो. पुन्हा एकदा निखिलला फोन येतो. निखिल, आता याला पत्ता सापडत नसणार. मरू दे, शोधू देत त्यालाच. सापडला नाही तर उत्तमच आहे. राघव, अरे बोलण्याच्या नादात ही ट्रंक उघडायची राहिली. काकूनं ही ट्रंक उघडायला सांगितली होती. सगळेजण उत्सुकतेने ट्रंक पाशी जमतात. राघव जोर लावून ट्रंकच्या कड्या काढतो आणि एक एक गोष्टी बाहेर काढायला सुरुवात करतो. लाकडी तलवार काढून तो निखिलला देतो. राघव, घ्या सर सेनापती. एक मुकुट काढून मेघनाला देतो. यक्षकन्ये, एक भली मोठी जादूची कांडी काढून आश्लेषाला देतो. परीराणी, एक हिशोबाची वही आणि मोरपिसाचं पेन काढतो. तेवढ्यात घाईघाईनं सतीश येतो. अरे ते माझं माझं. राघव त्याला मोरपीस आणि हिशोबाची वही देतो. घ्या अमात्य. राघव, तंत्रमुनी असं म्हणत नट बोल्ट स्पॅनर गिअरची तारेनं बांधलेली एक माळ पेटीतून काढून मिलिंदच्या गळ्यात घालतो. राघव, तंत्रमुनी, आता आपल्या टुनटुणापूर मधले बिघडलेले मिक्सर, फ्रीज, गिझर तातडीनं दुरुस्त करा. मिलिंद, हरकत नाही, फक्त माझ्या अलाउन्सचं तेवढं बघा. राघव, स्वतःच्या डोक्यावर पगडी ठेवत, तंत्रमुनी, सध्या रिसेशन सुरू आहे, तेव्हा अलाउन्स विसरा, पण फोकस परफॉर्मन्सवर ठेवा. मिलिंद, आपण कमारीचे होपलेस आहात प्रधानजी. असं म्हणून राघवला मुजरा करतो. सगळेजण हसतात. मेघना, प्रधानजी, टुनटुणापूरचं सिंहासन भूषवणारे आत गप्पा मारण्यात मग्न आहेत, तेव्हा आपणच आजची कारवाई सुरू करा. राघव, यक्षकन्ये, आज आपल्या दरबारापुढे एकच प्रश्न आहे. या सरसेनापतींनी खाल्लेल्या मातीमुळे एक शत्रू टुनटुणापूरच्या सीमेवर येऊन उभा राहिलाय. सतीश, मला असं वाटतं की परीराणीनं आपल्या जादूनं त्याला गायब करावं. आश्लेषा, परीराणीची जादूची कांडी सध्या डिस्चार्ज झाली आहे, तेव्हा तंत्रमुनींनी आपली NRI पॉवर वापरून डॉलरचा प्रभाव दाखवावा. मिलिंद, आमची सगळी तंत्र आउटडेटेड झाली आहेत आणि डॉलरची अवस्था नाजूक आहे. निखिल, माझ्याकडे बघूही नका. मुळात माती मीच खाल्ली आहे. तशी माझ्या हातात तलवार आहे, पण ती चालवण्याची धमक त्या शत्रूकडे मीच गहाण टाकली आहे, त्यामुळे तलवारीचा काहीही उपयोग नाही. मेघना, मग प्रधानजी, आपली तैलबुद्धी दाखवण्याची हीच ती वेळ नाही का? राघव, आमच्या या तेलकट बुद्धीमुळे आम्ही इतके वेळेला घसरून पडलो आहोत की आता कशाचीच खात्री वाटेनाशी झाली. हार तर शत्रू समोर उभं राहून 4 शिव्या देऊ शकतो, पण त्यांनी त्याचा केसही वाकडा होणार नाही. मेघना, मग अमात्य, माझ्या शक्तीचा प्रभाव मनुष्यावर पडत नाही, तेव्हा आपणच काहीतरी करावं. सतीश, अहो, मला माझ्या हिशोबाचा घोळ निस्तारता येत नाही. त्या शत्रूचं मी काय करणार? पण काही वेळापूर्वी एक खास संदेश टुनटुणापूरच्या सर्वेसर्वांकडून प्राप्त झालाय. कदाचित धोक्याची कल्पना येऊन त्यात आपल्यासाठी काही मार्गदर्शन केलं असण्याची शक्यता आहे. निखिल, मग लगेच वाचा. आपल्या हातात जास्त वेळ नाहीये. पुढच्या काही मिनिटात GPS न शोधत शोधत तो शत्रू इथं पोहोचलेला असेल. सतीश, जरूर सरसेनापती. असं म्हणून खिशातला कागद काढून वाचायला सुरुवात करतो. टुनटुणापूरच्या दरबारातील माझ्या सगळ्या रत्नांना प्रेमळ आशीर्वाद. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सगळ्यांशी मला बोलायचं होतं, पण काही ना काही कारणानं राहून जात होतं. शिवाय माझी स्मरणशक्ती पूर्वीसारखी साथ देत नसल्यानं तुम्ही समोर आल्यावर मी गोष्टी विसरण्याची शक्यता जास्त होती. म्हणून हा पत्रप्रपंच. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे तुमच्या लहानपणापासून टुनटुणापूर आणि त्याचं सिंहासन मी माझ्या पूर्ण ताकदीनं सांभाळलंय. पण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. तसाच माझ्या राज्यकारभारालाही शेवट आहे याची मला जाणीव झालीय. सगळे एकमेकांकडे बघतात. सतीश पुन्हा पत्र वाचायला लागतो. परदेशात उपचारांसाठी जायचं हे केवळ तिथे असलेल्या लोकांबरोबरचे ऋणानुबंध जपण्यासाठी. माझ्या हातात आता जास्त वेळ राहिलेला नाही ही सत्य परिस्थिती. अर्थात मला त्याचं दुःख नाही. उलट या गोष्टीचं समाधान आहे की माझ्यानंतर माझ्या टुनटुणापूरची काळजी घेण्यासाठी, ते जपण्यासाठी
माझ्या दरबारातली ही रत्न आहेत. आयुष्याच्या लढाईत एव्हाना सगळेच तावून सुलाखून निघाले असल्यामुळे तुम्ही टुनटुनापूर नीट सांभाळाल याची मला खात्री आहे. तेव्हा आज तुम्ही सगळे इथे असण्याचा मुहूर्त साधून मी माझं सिंहासन कायमचं सोडतीये. आता हे सिंहासन तुमच्या सर्वांचं आहे. तुमचं टोणटोणापूर तुमच्या सगळ्यांचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांनी मिळून ते सांभाळायचंय. सतीशचं पत्र वाचून संपलं. मेघना, मला काहीच समजलं नाही हे जे काही तू वाचलंस ते. सतीश, काकूला ही जागा एका ट्रस्टच्या माध्यमातून एका लहान मुलांच्या संस्थेला द्यायची आणि तिचं असं म्हणणं आहे की आपण 6 जणांनी मिळून तो ट्रस्ट बनवावा आणि ट्रस्टी बनून ही प्रॉपर्टी सांभाळावी. या ट्रस्टची कागदपत्र पुढच्या आठवड्यात तयार होतील. मग सह्या करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जावं लागेल. एवढ्यात काकू तिथे येते. निखिल, पण काकू हे सगळं कशासाठी? काकू, निखिल, आपल्या सगळ्या गोष्टींमधलं शेवटचं वाक्य काय असायचं? निखिल, आणि ते सुखानं नांदू लागले. काकू, बरोबर. तेव्हा गोष्टीत काहीही झालं तरी शेवटी सगळे सुखाने नांदणं महत्वाचं. तरच नवीन गोष्टी तयार होतात आणि घडून गेलेल्या गोष्टीतले धडे कायम लक्षात राहतात. चला, टुनटुणापूरचा कारभार सोडण्याआधी मला जे काही बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. त्याला तुम्ही कोणीही विरोध करू नये एवढीच इच्छा आहे. तेव्हा आता प्रथेप्रमाणे दरबार बरखास्त करण्याआधी आपला नेहमीचा जयघोष एकदा झालाच पाहिजे, नाही का? काही क्षण कमालीची शांतता पसरते. राघव डोळे पुसतो आणि जोरात ओरडतो, 3 cheers फॉर टुनटुणापूर. त्याला सगळे साथ देतात. हिपे फुर्रे, हिपे फुर्रे, हिपे फुर्दे. आणि पडदा. धन्यवाद. थँक्यू योगेश. आता यानंतरचा कार्यक्रम आहे भ्रमण मंडळ बटाट्याची चाट. मी रिक्वेस्ट करेल त्या टीमला की त्यांनी आता आपला कार्यक्रम सुरू करा. Hey, Salah, travel. Salah, we must travel. जयप्रकाश, तू म्यूट केलायस वाईक. पण ट्रॅव्हल व्हेन यू मस्ट असं आहे ना? नाही म्हणजे आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करा असा सरकारी कायदा आहे ना? अरे साला इडियट, साला कोचऱ्या रे. तू पण साला ना तरंगच आहेस. ट्रॅव्हल व्हेन यू मस्ट हे कोविड टाइम मध्ये होतं माहितीये. आता तर उलट साला गव्हर्नमेंट इज एनकरेजिंग साला ट्रॅव्हल. काय नाटकणी? वी मस्ट गो फॉर ट्रॅव्हल की ना. काय तुझं काय मत? मग चला मग वेंगुर्ल्याक काय समजलेत? नाही नाही म्हणजे आमच्या फादरला जी वाडी असा ना वेंगुर्ल्याक, आणि दिवाळीत फिश काय येता म्हणून सांगू तुमका झक्का जा. चला वेंगुर्ल्यात काय आहे पाहण्यासारखं? त्यापेक्षा कुठेतरी इतिहास प्रसिद्ध स्थळाला चला. सिंहगड, लोहगड, पन्हाळा. ए साला बाबू काका ना, साला तुझा पण कमाल आहे. साला हिस्ट्रीत आम्हाला काय साला इंटरेस्ट? तसं नाही बरं का. इतिहास हा भावी पिढ्यांना मार्गदर्शन करतो. अरे हा रे ऑल राईट. कुठेही चला ना साला, पण वी मस्ट साला ट्रॅव्हल. काय साला आपलं काय लाईफ आहे हा? आपण तर साला झाबाच्या वाडीतून घसवाडीतून भिवावाडीतून नव्यावाडीत आणि जास्तीत जास्त लांब म्हणजे ती भाई जीवनजी लेन बस. अरे मागे एकदा साला चेन्याला ब्रदर इन लॉच्या कझिनच्या बंगल्यावर वीकेंड स्पेंड करायला आणि चाळीच्या वन महोत्सवात बोरिवलीला साला झाडं आणायला आणि दसऱ्याला महालक्ष्मी टेम्पल. बाकी साला घर न हॅपीस न घर. आपण पण ना साला एकदम इडियटच होऊन गेलो. नाही पण मी तसा मुलांच्या सहलीसाठी कान्हेरी लेणी, आरे दुग्ध केंद्र, जुहू, वसईचा किल्ला इथपर्यंत जाऊन आलोय. अरे मग भरतपूरचा किल्ला बघूया.
अहो त्या किल्ल्याला किती चिखल लागला होता तुम्हाला माहितीये का? खऱ्या शाला तो चिखल राहू दे रे. तुझा ट्रॅव्हल सगळा पेपरवर. नारकर्ण्या, तू शाला दरवर्षी कोकणात जातो ना, तू बोल ना. माका की नाही बोटीची सवय हा. मी म्हणजे काय समजलेत, म्हणजे मी वरच्या वाटेवरून जाणे नाही. हं? वरच्या वाटेनं म्हणजे अहो असं काय करतात, वरच्या वाटेन म्हणजे घाटावरसून मग हे कोल्हापूर बेळगाव कडसून असं काय त्या पावसाळ्यात बोटी बंद झाल्या का नाही की आम्हाला ना तिकडसूनच जावं लागतं का नाही घाटावरून. हा एक सांगते तुमका, हे घाटावरचे हमालात सतत का नाही एक नंबरचे डॅम्बिस. हा हा हो मी एकदा असो कोल्हापूरकडसून ये होतोय, काय सांगतोय तर आमच्या दारचो फणस हा हे प्लॅटफॉर्म पर्यंत नेऊचो तर हा हमाल मागायला किती लागला हो, किती पैसे. अहो 8 आणे हो. मी म्हटलंय ते का, हा मी म्हटलंय म्हणजे सोडताय का ते का, मी म्हटलंय ते का म्हटलं शोभना नाही हा तुका नाही म्हणजे माझे दारचो फणस आणि त्याचे मी हमाली 8 आणे देतलंय का, कशा गो. हा मी म्हटलंय कापतलंय आणि वाटतलंय सगळ्यांका हैसर, समजलं का नाही. हा नाही म्हणजे काय असा, आमचे कोकणातले आम्हाला ना बाबा ती असली डॅम फुलीगिरी करणार नाहीत हा, सांगतोय. हा म्हणजे पडावापर्यंत नेतले बोजा, पण किती मागतले अहो एक आणो मग. हा आणि यो घाटावरचो हमाल आमच्या दारचो फणस प्लॅटफॉर्म पर्यंत नेऊचं आणि किती मागता अहो 8. मर म्हटलंय मेल्या, घेतलंय फणस डोक्यात स्वतः चलत गेलंय, समजलं का नाही. दारचो फणस आणि हमाली देतलंय 8 आणे. हो काय म्हणून काय. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा प्रवासामध्ये आपण हमालांच्या पासून अतिशय सावध राहायला पाहिजे. आणि हो, हा खिसे कापून पासूनही नाही म्हणजे असं ठिकठिकाणी बरं का लिहिलेलं असतं, खिसे कापून पासून सावध राहा, खिसे कापून पासून सावध राहा असं. आणि बरं का कारणाशिवाय जर साखळी ओढली ना 50 रुपये दंड होतो, 50 रुपये. अहो साखळी कशाला कोण ओढायला जाईल हो, काहीतरी काय कोचरे कर्या. म्हणजे असं लिहिलेलं असतं. आणि बरं का चालत्या आगगाडीच्या डब्यातून समजा आपण आपला एखादा अवयव बाहेर काढला, म्हणजे अशी आगगाडी चालते आणि असं समजा आपण खिडकीतनं असं आपण हात बाहेर काढला आणि खिडकी हातावर पडून जर हात मोडला तर रेल्वे त्याची जिम्मेदारी घेत नाही. आता मात्र कमाल झाली आहे तुमच्या पुढे. हा अहो काहीतरी काय हो, हात घ्या कोण बाहेर काढतो काय हो यात्री लोक. अरे शाला इडियट साला कोचऱ्या तू पण रे. हा हात कशाला कोण बाहेर काढेल रे. हा कमाल करतो. हा आता कुठे कर्जतला कुठे आपला चिवडा विवडा घ्यायचं काम लागलं काय, ते लोणावळ्याला कुठे चिक्की बिक्की आली तर जरा हात काढ बाहेर, नाहीतर कोण साला कशाला बाहेर काढेल. नाही. हात बाहेर काढणं म्हणजे एकूण डेंजरसच. हो म्हणजे काय, आमचे काका बका 1902 साल डिसेंबर महिना 3 तारीख दिल्लीला जायला निघाले होते आणि त्यावेळेला त्यांच्या हातावर आगगाडीच्या डब्याची खिडकी पडली. बरं खिडकी मोडली. आमचे काका म्हणजे काय पैलवान माणूस तो. अख्खा दिल्ली दरवाजा पडला असता तरी त्यांचं बोट नसतं वाकड झालं. आगगाडीच्या डब्यात त्या खिडकीला काय ते दाद देत आहेत. चौपाटीवरच्या त्या दिवशीच्या त्या चर्चेतून बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमण मंडळाची स्थापना झाली. सुरुवातीला आमच्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे अगदी विलक्षण उत्साह दाखवला. अहो अगोदर एकदम काश्मीरला जायचं ठरलं. काश्मीर, तिथून मग हळूहळू दिल्ली, आग्रा, मथुरा, द्वारका, वज्रेश्वरी, शिर्डी असाही पर्याय निघाला. स्थळांच्या यादीबरोबर सभासदांची संख्याही घटत गेली आणि शेवटी त्रिलोकेकर शेठ, कोचरेकर गुरुजी, काशीनाथ नाडकर्णी आणि बाबू काका खरे हे भ्रमण मंडळाचे 4च सदस्य शिल्लक राहिले आणि मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणून पुण्याला जायचं ठरलं. बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमण मंडळाचे हे 4 सदस्य ज्या दिवशी प्रवासाला निघाले ना, तो दिवस नाही म्हणजे सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवणं जरा महागात लागलं असतं, पण कसल्या तरी अक्षरात लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. अहो या दिवसासाठी म्हणजे गेले कित्येक दिवस नुसता अट्टाहास चालला होता. सोकाजी पावशेला म्हणतात, पावशे चला तुला कल्पना आहे चला, व्हॉट यू मीन चला ट्रॅव्हल म्हणजे काय इडियट चला. सोकाजी फेलठ्यात घालून आले होते.
नाडकर्णींनी एक जंगल हॅट घालून तसा पट्टा हनवटीवरनं ओढून घेतला होता. इथून तिथे पाहायला त्यांना असं संपूर्ण असं वळावं लागत होतं. त्यांनी पॅन्टच्या पट्ट्याला चाकू, बाबू काका खरे दुटांगी धोतर, नेहरू शर्ट, काळं जाकीट, दोन्ही बाजूला पिशव्या लटकवलेल्या, गोल काळी टोपी, टोपीत एक पोस्टकार्ड खोचलेलं आणि कोचरेकर मास्तर म्हणजे खाकी निम्म्याहून अर्धी तुमान, तिला असंख्य खिसे, खिशात चमचे, बॅटरी, कमरेच्या पट्ट्याला दोरी, शिट्टी आणि चाकू, खिशात पत्त्यांचा कॅट, अंगात स्काउट सारखा शर्ट, शर्टच्या खिशात डायरी, पंचांग, 4-5 पेन्सिली, डाव्या खिशात लिंबू, पाठीवर हॅवरसॅक, हातात वळकटी, पायात ब्राऊन कॅनव्हासचे बूट आणि पोटरीला ट्रॅफिक पोलीस बांधतात तसल्या पट्ट्या, हातातल्या लाठीला पुरी भाजीचा डबा, डोक्याला भली मोठी हॅट आणि एवढं करून सगळं छत्री तेवढी घ्यायची राहिली असं म्हणत राहिले होते. काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलानं जाऊन व्हिक्टोरिया आणली आणि व्हिक्टोरिया चाळीच्या दारात लागल्याबरोबर वरच्या गॅलरीतून पुरुष मंडळींनी सूचनांचा नुसता भडीमार सुरू केला. अहो 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 तुम्ही अगोदर काय चढताय, सामान चढवा. अहो सामान काय चढवा, नाही 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 सामान नाही, तुम्ही अगोदर बसा. अहो त्रिलोकेकर तो टिफिन कॅरियर ठेवा ना. बाबू काका आधी पिशव्या टाका आणि मग तुम्ही कुठे चालला. हा आता बरोबर आहे. अहो 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 कोचरेकर मास्तर पाण्याची पिशवी गळतीये हो तुमची. आणि भगिनी समाज मात्र, अगं बाई कोचरेकर मास्तर का ते, मला वाटलं समोरच्या चाळीचा गुरखाच आहे म्हणून. ती त्रिलोकेकरीन बघ कशी पुढे पुढे करते, कशी पुढे पुढे करते बघ. आणि सगळी कार्टी व्हिक्टोरिया भोवती फेऱ्या मारत होती. शेवटी एकदाचं सामान चढलं आणि एकदाची मंडळी कशी बशी बसली. व्हिक्टोरिया वाल्यांनी जो चाबूक हाणला तो पहिल्यांदा त्रिलोकेकरांना गुड बाय करायला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन लॉच्या कान्सुलाची सलगी करून मगच घोड्याच्या पाठीवर बसला. घोड्याने जो जोरदार गचका दिला आणि व्हिक्टोरिया सुरू झाली. म्यूट म्यूट अनम्यूट 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 अनम्यूट. निघण्याची वेळ 3:25. नाही, केव्हापासून व्हिक्टोरिया चालवता आपण? अरे आठ रस्त्यातून साधं चालावं कसं हे देखील पादचाऱ्यांना कळत नाही हो. घोड्याचे भाव काय होतो हल्ली? ए पगडीवाला. व्हिक्टोरिया चालवायला मनाची बरीच एकाग्रता लागते. सुमारे अर्धा तास डचमळ करत ती व्हिक्टोरिया एकदाची बोरीबंदर स्टेशनवर येऊन थांबली आणि लाल डगलेवाल्या हमालानी दसऱ्याला सोनं लुटावं तसं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. एका हमालानी तर उत्साहाच्या भरात काशीनाथ नाडकर्ण्यांच्या पेटाऱ्याबरोबर बाबू काका खऱ्यानंही खेचून काढली. अरे 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 साला 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 इडियट साले, हे कशाला हे दंगामस्ती करते रे, कमाल करता तुम्ही साला इडियट. या गडबडीमध्ये त्रिलोकेकरांच्या हातात जो टिफिन कॅरियर होता त्याला कोणाचा तरी धक्का लागला आणि बाबलीबाईंनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा हा थोडासा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबू काका खऱ्यांच्या धोतरावर सांडला. एवढ्यात दुसऱ्या एका आम्हालानी तो खेचला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव बिलाव खाऊन तो बोरीबंदरचा रस्सा अगदी तृप्त झाला. अरे अरे साला 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 कमाल करता रे तुम्ही लोक. हा साला तुमचं सगळं हे बाप भरून देणार आहे, इडियट साले. अहो अहो त्या व्हिक्टोरिया वाल्याकडे 10 रुपयाचे सुट्टे नाहीयेत. अरे अरे साला बाबू काका कमाल आहे रे तुमची. हा ट्रेजरवर कसले रे तुम्ही साला. ट्रॅव्हल मध्ये चेंज पाहिजे माहितीये. ए नाडकर्णी, ए तू कुठे जातो रे. ए साला साला चेंज कर ना, चेंज कर. हा हा हे बाबू काका त्याला किती पैसे द्यायचे सांग ना. त्याला 4 रुपये 12 आणे द्यायचे. नाही 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 सेठ, 4 रुपये 12 आणे नाही, 4 रुपये 8च आणे ठरले होते.
कोकणातलो असतलो हा, सांगता मी तुमका, कोकणातलो असतलो. पाहिलं माणुसकी नाही म्हणताना ही घ्या माणुसकी. हा, प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. 4 आण्यांसाठी खोटं नाही बोलला तो. वास्तविक असल्या लोकांचे आपण जाहीर सत्कार करायला पाहिजे. त्यांचं नाव नंबर वगैरे आपण घेऊन ते टिपून घ्यायला पाहिजे. हा, हो की नाही? अरे सामान कुठे गेलं रे? आमचं सामान कुठे गेलं? हो, घात झाला. अरे साला काय झालं रे बाबू काका? साला तिकटी विसरला तू. साला कमाल झाली. अरे काल 4 तास क्यू मध्ये उभा राहून मी साला ती तिकटी काढली. अहो, तुम्ही कुठले त्रिलोकेकर? मीच नव्हतो का उभा रांगेमध्ये? हा, अहो, तिकीट नाही हो, तिकीट आहे. अरे साला बाबू काका तिकीट आहे, मग झालं काय? अहो, विक्टोरिया. साला म्हणजे तू सामान विसरला ना? सामान विसरला? सामान आहे हो. अरे हे बघ बाबू काका, सामान नाही तिकीट आहे, असं काय करतो साला? काय झालं ते सांग ना. उठ. सांगतो. ओ, त्या विक्टोरियाला आपण 10 रुपये दिले होते ना, ते नाही म्हणाला. मग आपण 4.5 रुपये गोळा करून त्याला दिले. त्या गडबडीमध्ये 10ची नोट परत घ्यायचं राहून गेलंय. अरे साला कमाल आहे. म्हणजे 14.5 रुपये त्या विक्टोरिया वाल्याला साला इडियट. नारकर्णी बघ लेका साला तुझा तो कोकणातला विक्टोरिया वाला. नाही, कोकणातलं असणं शक्यच नाही मग तो. हा, कोकणात व्हिक्टोरिया चालायला शिकणार कुठून मला सांगा तुम्ही. हा, काहीतरी काय. आमच्या कोकणात म्हणजे सगळे बैल धामण्या हो. कोचऱ्या जरा बघ. हा, ते हमाल लोक साला वाटेल तिकडे सामान ठेवतील आपलं. बघ. हा, साला हे इथे नाही. चल पुढे चल. साला सेकंड क्लास आहे इडियट. चल सांग. हा, आम्हाला भलतीकडे नको. हा, अरे आमचे 3rd क्लासचे रिझर्व आहेत. हा, नाही हा, आणि हा 2nd क्लास आहे. या असे पुढे या. थर्ड म्हणजे बरं का, अशा 3 अशा पिवळ्या उभ्या दांड्या असतात, तो 3rd. हा, काय हो बाबू काका? हा, त्या व्हिक्टोरिया वाल्याला तुम्ही 10 रुपये दिले, परत घ्यायचे विसरलात कसे हो तुम्ही? हा, अहो, हे बघा इथे. थळ काय बघतलंय? रस्सा सांडला धोत्रावरती, बघायचं काय त्यात? हा, हो, तसं नाही हो. केव्हा एकदा धोतर बदलीन असं झालंय. काय सांगतो? हो, निम्मा रस्सा गेलाय धोत्रात. होय. हो, काय मिरच्या घालतात हो हे लोक रश्श्यामध्ये. हो बाबू काका, नाही म्हणजे रागावू नका बाबू काका. पण मिरच्या घालतात तुमका कसा बोलला हो? हा, नाही म्हणजे खरंच साठून मिटून बघलात का काय? अहो, चाटतोय कसला, धुमतोय ना. चला. अरे साला आपल्या देशामध्ये म्हणजे ट्रॅव्हलची हॅबिटच नाही कोणाला. असू दे हो त्रिलोकेकर. हा, जरा आरामात जाऊया मग. काय या थांबा. अरे पण पंचांग काढतो. काय या कोचरेकर, पंचांग का घेतलं? हा, पुण्यात काय आपण पोरगी बघू चाललो तसा वाटला का काय तुमका? तसं नाही, मला की नाही संकष्टी असते, संकष्टी. हा, तेव्हा चंद्रोदय झाल्याशिवाय जेवायचं नसतं. तेव्हा चंद्रोदय पाहण्यासाठी म्हणून पंचांग घेतलं. त्याच्यातून आज अमावास्या. अमावस्या? नाही, अमावास्या 4:35 संपली. आपली गाडी 5:35 निघते. अहो, पण गाडी निघायची वेळ ठरायची की आपण घरून निघालो ती? नाही, मी आपली आगगाडी सुटायची वेळ धरली. म्हटलं अमावस्येची बाधा नको. काय बाधा नको? हा, त्या विक्टरवाल्या फुकटम भागत 10 रुपये गेले तर फटको बसूक ना, बाधा काय नको. कोचऱ्या तू निघाला कुठे रे साला? अहो, तसं नाही त्रिलोकेकर, पण डब्यात अजून कोणीच कसं येत नाही. एखाद वेळी फर्स्ट क्लास असायचा. अरे साला फर्स्ट मध्ये असल्या बाका असतात का? असल्या बाका असतात? साला तुझा ग्रँडफादर बसला होता का कधी फर्स्ट मध्ये? बस खाली. नाही, बसतो, पण
अजून कोणीच कसं येत नाही. अहो अमावास्येक मुद्दाम कोण कशाला निघणार बाहेर सांगा बघू माका. हा काहीतरी काय खरं सांगता त्रिलोकेकर, माका काय वाटतं माहिती आहे, आपण सुद्धा निघता नाही होता. हा? अरे इडियट साला, आपला नाही असला सगळा फेत असल्या गोष्टीवर. अरे साहेब लोक तर माहितीये ना, साहेब लोक तर साला गटारी अमुशाला पण बाहेर जातात. काय होतं रे त्याला? साला आमचा इंग्लंडन साहेब होता ना, इंग्लंडन साहेब जनरल मॅनेजर, तो रिटायर होऊन साला इंग्लंडला जायला निघाला ना, बोटीत पाय ठेवला त्या दिवशी साला सर्व पितृ अमावास्या. काय पण झालं नाही त्याला. हाय तसा हाय बोल, सर्व पितृ अमावास्या. हा बरा नाही हा त्रिलोकेकर. अहो असलो साहेब म्हणून झाला काय? तुम्ही तुम्ही सांगायचं ना त्याला बाबा की आजच्या दिवस की नाही डोंट गो. हा नाही तो विचारतो व्हाय म्हणून विचारतो, पण त्याला सांगू जा अरे डोंट गो बाबा, टुडे बिंग ऑल फादर्स नाईट डोंट गो. आपल्या देशात ना झाला सगळे कंट्री लोक तू कशाला हलतो रे, कशाला सामान कशाला हलवतो? ते पुन्हा हमाल लोक नाही येणार तुझा साला ते पेटारा हलवायला. हे साला ते हमाल लोक गेले कुठे रे साला? विसरले वाटतं. एक हमाल हा 100 वर्ष आयुष्य हा मेलांका. किती पैसे द्यायचे हो? काय साहेब, आता गरीबाला काय तर समजून द्या ना साहेब. आपण काय सांगणार म्हणजे, तुम्ही जंटलमन लोक काय काय आपल्या पोटाकडे बघून द्या काय. अरे इतका वेळ कुठे नाहीसे झाला होता अरे तुम्ही? हा कुठे गेला होता? आणि आमची गाडी सुटली असती म्हणजे? एवढ्यात कशी सुटल साहेब? अजून 2 तास टाइम आहे साहेब. 2 तास? हा अरे 5:35 ला सुटते नाही गाडी. ती ही नाही साहेब, ती 10 नंबरच्या फलाटाला आहे साहेब. 17 डाऊन. 17 डाऊन? हा ती पुन्हा मेल साहेब, ही कलकत्ता मेल आहे साहेब. अरे मग डॅम्बिस, मग इथे कशाला सामान आणून टाकलं? आता आपल्याला काय ठाऊक की साहेब, तुम्ही म्हणलं इथे रिझर्व डब्यात आणून टाका, आपण रिझर्व डब्यात टाकलं काय? अरे मग आता इथून तिथे कोण नेऊन ठेवील? आपण देऊ ना साहेब, आपण का नाही म्हणतो का साहेब, पण त्याची हमाली वाहिली बसल साहेब. अरे वाहिली का म्हणून? हे आम्ही देणार नाही. पण राहिलं साहेब, आपले 3 रुपये देऊन टाका ना. अरे पण मग हे सामान तिथं कोण नेऊन ठेवणार? आपण नाही म्हणतो का साहेब, पण त्याची 3 रुपये बसल हमाली. मी स्टेशन मास्टरकडे कंप्लेंट करीन. साहेब आता ती पण गाडी सुटल हा, सांगतो. हा असं काय करता साहेब, हे 3 रुपये आणि ते 6 रुपये देऊन टाका ना चटकन. 6 रुपये काही जास्त आहे का तुम्हाला? 6 रुपये? ही शुद्ध लुटालुट आहे. चला साहेब 5 रुपये द्या. चला चला. हे खऱ्या बघ ना साला, बरोबर 5ची नोट दे, नाहीतर साला देशील 10ची रुपये. 10 रुपये आई ग. अरे एक कोचऱ्या, तुझी ती लाठी कशाला आणली रे? हा साला 10 वेळा डोक्यात बसली माझ्या. साला लाठी घेऊन पुण्याला काय लढाई करायला चालला काय? लढाई? आता म्हणजे गाडी सुटायला फक्त 2 मिनिटं अवकाश होता. तेवढ्या वेळात हमाल लोकांनी काशीनाथ नाडकर्ण्याचा पेटारा या गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत 10 वेळा तरी नाचवला. त्याच्या मागून हातात आपला टिफिन कॅरियर आणि बॅग घेऊन त्रिलोकेकर धावतायत. त्रिलोकेकरांच्या मागून स्वतःला सावरत काशीनाथ नाडकर्णी, त्यांच्या मागून बाबूकाका तोंडावर हात मारत जात आहेत आणि सगळ्यांच्या मागे लाठीवर असंख्य जिन्सा टांगून कोचरेकर मास्तर. हमालानी कसं बस ते सामान आणि हे प्रवासी मंडळ आत कोंबलं. गाडीला म्हणजे गर्दीचा म्हणजे भलताच जोर होता. त्यामुळे पारसिकचा बोगदा येईपर्यंत कोचरेकर गुरुजी आणि त्रिलोकेकर शेठ एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे होते आणि दोघांनाही आपल्यापैकी कोणीतरी एकटा बोरीबंदरला राहिला असं दोघांनाही वाटत होतं. पलीकडच्या बाजूला बाबूकाका खरे एक पठाण आणि एक मारवाडी यांच्या कात्रीत सापडले होते. काही वेळाने कल्याण आलं. काशीनाथ नाडकर्ण्याला बराच वेळ तहान लागली होती. त्याच्या नशिबाने कल्याण स्टेशनवर खिडकी समोरच चहावाला आला. खंडाळ्याच्या घाटामध्ये भ्रमण मंडळाच्या सगळ्या सभासदांनी आळीपाळीनी घाटातली शोभा पाहून घेतली. कोचरेकर गुरुजींचे आता थंडीत दात वाजायला लागले होते. काही वेळाने कोचरेकर गुरुजींनी आपल्या शेजारी बसलेल्या एका शेतकरी मावळ्याशी दोस्ती काढली. नमस्कार. नाही कुठे निघालात आपण? आपण कुठे चालला? आम्ही पुण्याला निघालो. पुण्याला. आपण? आम्ही चाललो तळेगाव. अच्छा.
म्हणजे तळेगावला असता का आपण? नाही, मग कुठे असता आपण? आम्ही असतो म्हणजे बघा ढोरवाडीला. हा. पर ही पिराची ढोरवाडी नाही बरं का. पिराची म्हणजे ती पार मावळतीच्या अंगाला आली का म्हणजे ती पिराची ढोरवाडी. हा. असं असं म्हणजे 2 ढोरवाड्या आहेत का? हा हा हा, बरं. नाही 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 नाही, ती नाही. म्हणजे बघा पिराची ढोरवाडी आली का ती मावळतीच्या अंगाला, आणि ती फकीराची ढोरवाडी आहे का ती आली उगवतीच्या अंगाला बरं का. आणि तिसरी आहे ती म्हणजे जंगमाची ढोरवाडी, ती म्हणजे पार खाली अंगाला आली. खाल्ल्या असं 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 आपण म्हणजे काय ब्यांड्यात असतं का पोलिसात? हा? नाही नाही, मी शिक्षक आहे, शिक्षक. काय शिक्षक म्हणला? शिक्षक शिक्षक शिक्षक. हा, म्हणजे मास्तूर. असं असं बरं का मास्तर. हे गुदस्त झाली आमच्या भी गावाला सगळी शाळा आली बरं का. हा, पण आमचा मास्तूर म्हणजे लई वाढ तिच्या आईला. थू. अहो आता काय सांगावं, एवढं नका एवढं कार्ट मास्तर करून धाडलंय तर काय पोरं हाकणार मला सांगा बरं. हा? आपण तळेगावला काय करता? शेती आहे आमची. वा, का हो? हा. हा जो जपानी भात शेतीबद्दल आपलं काय मत आहे? नाही म्हणजे आपल्या देशात हा जो जपानी भात शेतीचा जो महान प्रयोग चाललाय त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हो आता काय सांगावं मास्तर, हे समजा खोळ्याचं कारभार आहे बघा. हा, म्हणजे आमचा पुतण्या ते शेती कॉलेजात शिकून शहाणा झाला बरं का. त्यांनी चालवलंय जपानी खुर्चेटपणा शेतावरती. हा, हो, पण नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी? हा, प्रयोग हा प्रगतीचा आत्मा आहे. घ्या मास्तर तंबाखू घ्या. नाही नाही, मी तंबाखू वगैरे खात नाही कधी. ओ आमचा मास्तर हा दिसभर इड्या फुकत असतो. ओ कसलं खुटा एवढं काढतो मास्तर म्हणून दाडलंय. फुक. चहा झालं काय गो? उठ रे, ए नाडकणी, उठ उठ उठ. साला इडियट, साला चहा झाला का विचारतो? साला तू काय घरी आहे का? साला पुन्हा आलं बघ, पुन्हा आलं. हा? पुणं आलं? शिवाजीनगर नंतर पुणे एकदम कधीच येत नाही. मध्ये एकदा तरी गाडी थांबलीच पाहिजे असा रेल्वेचा अलिखित कायदा आहे. त्याप्रमाणे गाडी थांबली. अरे साला गाडी गाडी का थांबली? गाडी का थांबली काय? सिग्नल नसावा बहुधा. हे बाबू काका, पुण्यात 2 दिवस आपण करायचे काय? सांग ना प्रोग्राम काय तो सांग ना. अरे कोचरेकर मास्तरांकडे लिहिलेलं आहे. हो. मग कोचऱ्या वाच ना साला, प्रोग्राम वाच ना. हो हो, वाचतो. पहाटे 5 वाजता उठून. पहाटे 5 वाजता? अरे साला पहाटे 5 वाजता उठून आपल्याला काय तर साला पुण्याचे रस्ते झाडायला जायचंय साला इडियट. अरे नाही, तसं नाही. पहाटे 5 वाजता उठून पर्वतीचा सूर्योदय पाहणे. अरे मग त्याला पहाटे 5 वाजता कशाला उठायला पाहिजे? जरा उशिराने जाऊ की काय नाडकणी रे? काहीतरी काय हो, जाऊ आपले 8-8:30च्या सुमारास. कळलं की नाही? हा, तो मुंबईचा सूर्य आणि पुण्याचं सूर्य काय फरक असतो त्याच्यात? आणि मी सूर्योदय असं म्हटलंय. समजलं तुमचं सूर्योदय. जाऊ पडेल की नाही? सूर्य असो बुडताना 100 वेळा तरी बघितला जा. ते का उलटो करूच झालो मग सूर्योदय काय. हा? पण पर्वती बरं का पाहिलीच पाहिजे. हा, काही झालं तरी पर्वती हे पेशव्यांचं देवस्थान आहे. हा, चांगलं जागृत देवस्थान आहे. बाबू काका, हा. ते पेशव्यांच्या जागृत देवस्थानासमा तर आम्ही सकाळी 5ला कशाला जागृत होऊ? हा, आणि काय हो बाबू काका, ते जागृत देवस्थान आहे का नाही ते का 8 वाजता झोपता. अरे साला लिही ना की पर्वतीचा सूर्योदय ऍट अवर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स पाहणे. आता वाच पुढे. पाहणे. अरे काय पाहणे? गडबडीत पर्वतीही खोडलं वाटतं. हा, त्यानंतर शनिवारवाडा. शनिवार वाटत काय बघू त्यात? हो त्रिलोकेकर, हो तुम्ही आमचं सिंधुदुर्ग बघितलं? हा, मालवणचं असलो किल्लो म्हणजे का नाही जगात झालो नाही असं म्हणतात. समजला तू? हा, हे घपरे साला,
ए बाबू काका, सांग ना साला, शनिवार वाड्यात बघायचं काय ते सांग ना, तू साला हिस्ट्रीवाला ना. हा हा शनिवार वाड्यामध्ये बरं का, तिथे नारायणराव पेशव्यांचा खून झाला होता. हो, केव्हा? पेशवाई. म्हणजे झालं काय की नारायणराव पेशव्यांनी साखर भात खाल्ला. शाला साखर भात खाल्ला म्हणून खून केला? अरे हे पुण्याचे लोक पण ना शाला अथंगच दिसत आहेत. शाला साखर भात खाल्ला तर त्यांच्या बाबाचं काय झालं? तसं नाही हो. म्हणजे झालं काय, आनंदीबाईंनी धचमा केला. काय केला? धचमा. धचमा? म्हणजे धरा असं होतं, त्याचं मारा असं केलं. अरे मग शाला ड्राफ्टिंग बदललं म्हणून सांग ना. आनंदीबाईचे गार्दी होते ना, ते नारायणराव पेशव्यांच्या मागे लागले आणि नारायणराव पेशवे, काका मला वाचवा काका. बाबू काका जरा हळू बोंब मार रे, हळू बोंब मार. एकोच वाच ना. वाच. शनिवार वाडा पाहिल्यानंतर महादजी शिंदे यांची छत्री. छत्री? हा. साला छत्रीत काय बघायचं? महादजी शिंदेची छत्री, मग साला कोणाचा रेनकोट पण असेल. तसं नव्हे त्रिलोकेकर, छत्री म्हणजे समाधी. 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 छत्री म्हणजे समाधी, मग काय रेनकोट म्हणजे काय साला ताजमहल? ए छत्री नको, हे साला वेस्ट ऑफ टाइम. बर. हा मग चतुर्शृंगी आणि चित्रशाळा प्रेस. प्रेस? मुंबईसून पुण्यापर्यंत एवढी तिकटा काढून आलो, ते काय छापकाने बघू गेलो काय? काहीतरी काय या. ठीक आहे. यानंतर मंडई. नाही, त्यापेक्षा ना मला वाटतं आपण तडक सिंहगडावर जाऊया. बाबू काका, तडक बिडक नको हा काय ता. माका की नाही डॉक्टरची परमिशन नाही असा. मला माका की नाही खैसर असं तो हार्ट ट्रबल का काय म्हणतात ना, असं समजला मा. मग 2 दिवस पुण्यामध्ये करायचं काय? जाऊ दे ते राहू दे साला, पण उतरायचं कुठे ते सांग ना. आणली ना मी खानावळींची यादी आणलेली आहे. हा वाचू का? हा. हे पहा, राजेशाही बोर्डिंग हाऊस, 6 रुपये रोज, एकदा उतरा आणि खा. खात्री करा. 6 रुपये रोज म्हणजे 6 चोक 24 जोणे 48 रुपये नुसते उतरायचे झाले ना. पण हे सगळ्यात स्वस्त खानावळ हीच आहे. शिवाय इथे थंड पाण्याची बादली फुकट. गरम पाण्याला मात्र 2 आणे. या पुण्याच्या थंडीत थंड पाणी वाढली म्हणजे निमोनिओ शुवरमो म्हणजे 2 चोक 8 आणे वाढले नाही आणखीन. ए बाबू काका, शाला तुम्ही अगोदर विचार नाही का करायचा? हे पुण्यामध्ये शाला काय वर्क सीन आहे असं वाटतच नाही रे. पण छत्रपती. बाबू काका, यात चेडायचा काय? छत्रपतींचा काय संबंध याच्यामध्ये? पुण्यात गेल्यावर माझ्या घरी उतर रे बाबा, पण काय छत्रपती सांगू घेणार असत? आता पुण्यावर गेल्यावर काय ते इतिहास प्रसिद्ध गोष्टी का काय ते बघूचे असत ना तुमका. आता थंय काय चालत जातले तुम्ही लोक की छत्रपतींचो घोडो येतलो तुमका भटकवायला, म्हणजे टांगो येलो मो. आणि तो टांगोवालो म्हणजे ना घाटावरचो टांगवालो माहिती तो काय आमच्या बाबा कोकणातल्या टांगेवाल्यासारखा इमानी. मग तो म्हणजे 2 आण्याच्या ठिकाणी 5 रुपये मागतलो. अरे आमचे बाबू काका त्या 5च्या ठिकाणी 10 रुपये देतले. मी माझ्या खजिनदार पदाचा आत्ताच्या आत्ता राजीनामा देतो. हे घ्या पैशाचं पाकिट. काय झालं काय बाबू काका? ओरडतो कशाला? काय झालं? खिसा कापला? ए नारकाणी, तू बघत काय बसा रे? साखळीवर आगगाडी थांबली साखळी खेकवडतलंय. बाबू काका तुम्ही वरडू नका तो. थांबा. हो मिस्टर, काय बघतात तुम्ही? काय बघतात कामाला बा या घाटावरच्या लोकांची? ज्यात त्यात की नाही तमाशा बघू हवं का? आमच्या कोकणात की नाही असला काही एक नाही. माणूस की नाही मरून पडला ना तरी काम याला म्हणून विचारचे नाही. समजलात का नाही? बाबू काका खिसा कापला? आता कसं? बाबू काका तुमका एक विचारतो. एक विचारतोय बाबू काका, कोणी कापलो तुमचं खिसो? आणि एकदाची ती गाडी पुण्याच्या फलाटाला लागली. मंडळींनी स्वतःच सामानाचे बोजे उचलून बाहेर ठेवले
आणि रात्री परत जायच्या गाडीची वाट बघत सामानाभोवती पहारा देत बसले. त्रिलोकेकर शेठ परतीची तिकीट विकत घेण्यासाठी पैसे गोळा करायला लागले. हे शाला ट्रॅव्हल करतात, दे शाला ट्रॅव्हल करतात, शाला इडियट साले. अहो त्रिलोकेकर, पण मुंबईला परत गेल्यावर आता व्हिक्टोरियाच्या पैशाचं काय करायचं? व्हिक्टोरिया हा बाबू काका देईल ना, शाला बाबू काका देईल ना. शाला पुणे बघायला चालले, हे ट्रॅव्हल करतात. शाला तुमच्या ग्रँडफादरने ट्रॅव्हल केला होता का कधी? राहता साखर भात खा आणि राहा पुण्यामध्ये, इडियट साले. दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी सकाळ सकाळ भ्रमण मंडळाचे 4 सदस्य बटाट्याच्या चाळीत हजर. चाळीत मात्र अगदी धूम बोलवा की पुण्यात भयंकर प्लेग. शाला पावशे तुला कल्पना येणार नाही. तुला सांगतो, आम्ही त्या पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो ना, तो बाहेर येतो ते शाला रॅट. अरे इकडे रॅट तिकडे रॅट. काशीनाथ नाडकर्णीला विचार नाडकर्णी सांग ना जरा. ओ काय सांगू तुमका. अहो आम्ही म्हणजे प्लॅटफॉर्मवरून बाहेर आलो का नाही, तो उंदीर हय उंदीर इथं सगळीकडे उंदीर. आणि ते घाटावरचे उंदीर म्हणजे काय आमच्या कोकणातल्या उंदरासारखे असे बारके ना, हे असले मोठे उंदीर हो. अखेर पेशवाईमध्ये ना दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेला असा प्लेग झाला होता. एवढे उंदीर पुण्यात हो भयंकर थंडी. धन्यवाद टीम. मी आता दोन्ही नाटकाच्या कलाकारांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या टीमची ओळख करून द्यावी. आपापले कॅमेराज माइक्स ऑन करा. भ्रमण मंडळाच्या टीमची ओळख करून देतो. सोकाजी त्रिलोकेकर, संजीव रेडकर, कोचरेकर मास्तर जयप्रकाश चिपलकट्टी, काशीनाथ नाडकर्णी मनोज वाडेकर आणि बाबू काका खरे प्रशांत फाटक आणि सूत्रधार मी मुकुंद मराठे. धन्यवाद. नमस्कार. अवधूतनी ओळख करून दिलेलीच आहे. मी योगेश शेजवलकर. थँक्यू बोथ द टीम्स. एक पटकन मला सांगायचं, आपण बघताच आहात कॉमेंट्स आणि सगळ्यांना खूपच आवडलेलं आहे. आपला कलाच्या या प्ले रिडिंगच्या या प्लॅटफॉर्मचा नेहमीच असा प्रयत्न राहिला की काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायचं, काहीतरी त्यातनं आपल्याला या मीडियम मध्ये झूम ऍज अ स्टेज मीडियम मध्ये काही एक्सपेरिमेंट करता येतील. तर त्या धर्तीतला आजचा आपला एक पहिला प्रयोग होता, तो म्हणजे पुण्यातली टीम आज आपल्यासाठी काहीतरी परफॉर्म करते. सो योगेश आणि मी बरेच दिवसापासून याविषयी बोलत होतो आणि आमचे सुरुवातीला ग्रँड प्लॅन्स होते की जरा टीम पूर्ण टीम बरोबर करावं, पण ते कोविड प्रॉब्लेम्समुळे ते कधी होत नव्हतं. पण निदान काय म्हणतात त्याला, कुठून तरी सुरुवात म्हणून निदान पहिल्या अभिवाचनानंतर सुरुवात केलेली आहे. तर तो आमचा हेतू होता की ते पहिलं स्क्रिप्ट जे वाचलं, मल्टी कॅरेक्टर स्क्रिप्ट असलं तरी ते एक पात्रेच्या स्वरूपातून सादर करायचं. आणि बटाट्याच्या चाळत सादर करण्याचं प्रयोजन असं होतं की गणेशोत्सवाला आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि मग त्यातनं ज्या काही जुन्या आपल्या गमती जमती, हेच नाटक जेव्हा सादर केलं होतं इकडे कला दशकच्या वेळेस त्याही आधी त्यावेळेस. जस्ट मी एकदा ते सगळं पॅनलचं डिस्कशन सुरू करण्याआधी योगेश, तुला जर तुझ्या नाटकाविषयी काही 2 शब्द सांगायचे असतील तर. नाटकाबद्दल म्हणजे ऍक्च्युली परफॉर्मन्स नाटक आहे आणि ते लिहिताना एक सध्याचे जे काही ट्रेंड्स आहेत, म्हणजे आता रिडेव्हलपमेंट सारखा विषय असेल किंवा भारतात राहणारे काही लोक, त्यांचा थोडासा फॅमिलीचा पार्ट परदेशात राहणारा, ती थोडीशी परदेशातून इथे आलेल्या लोकांची घुसमट, इथे आलेल्या लोकांना कायम रोजी पिक्चर आहे असं वाटणं आणि थोडं मिडल एजला गेल्यानंतरचे जे काही क्रायसिस करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा हातात काय आलं आणि हातातून काय सुटलं या अनुषंगाने राहतात, ते सगळं कुठेतरी मांडावं आणि त्याला एक ग्रँजर म्हणजे ग्रँजर वाड्याच्या दृष्टिकोनातून तो कॅनव्हास असावा आणि रेफरन्सेस हे लहानपणातले असावेत. कारण
काही झालं तरी आपलं लहानपण आणि त्याचा जो इनोसन्स असतो आणि त्या आठवणी असतात त्या कायम म्हणजे कन्सिस्टंट राहतात थ्रू आउट आपल्या बरोबर आयुष्यात. आणि तेव्हाचे जे मित्र असतात बरेच वेळेला हा अनुभव असतो की लहानपणाचे मित्र बरेचदा टिकतात. म्हणजे कॉलेजमधले वगैरे मंडळी ही डिस्पर्स होतात, पण जे लहानपणापासूनचे आपले मित्र असतात ते आपण कितीही भांडलो, एकमेकांच्या उरावर बसलो तरी सुद्धा आपल्याबरोबर कायम राहतात. सो कॅरेक्टर चूज करताना तशी कॅरेक्टर्स चूज केली होती आणि इंटेन्शनली ब्लॅकआउट कुठेही घेतला नव्हता. कारण म्हणजे मी जे व्हिज्युअलाइज करतोय जेव्हा ते म्हणजे प्रयोग त्याचा एक झाला होता, आता कोविडमुळे सगळंच थांबलं. पुन्हा एकदा जेव्हा ते उभं करीन, तेव्हा ज्या पद्धतीनं मी ते व्हिज्युअलाइज करतोय त्याला ट्रीटमेंट जी असणार आहे किंवा अ, नाटकातलं कॅरेक्टर म्हणजे नाटकातली पात्र जेव्हा नाटक करतात, हा जो चेंज ओव्हर आहे, त्याच्यात जरा खेळायला डिरेक्टर म्हणून पण मला बरीच मजा येईल, अशा पद्धतीने त्याची थोडी मांडणी केली आहे. आणि हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं, की या ऑडियन्स समोर हे वाचायला मिळालं. म्हणजे त्याच्याबद्दल मी तुला थँक्स दिले पाहिजेत. कारण बरेचसे त्याच्यातले संदर्भ किंवा त्याच्यातले बरेच कॉन्फ्लिक्ट हे काही लोक याच्यातले अनुभवत असतील, त्याच्यातून गेले असतील. तो त्या दृष्टीने मी असं म्हणेन, की फार ऍप्ट ऑडियन्स आहे आजचा ते स्क्रिप्ट वाचण्यासाठी. थँक्यू, कधीतरी थँक्यू. आपण सादरही करू, तू जसं म्हणालास नक्कीच, तसं मल्टिपल नक्कीच, कॅरेक्टर्स. नक्कीच. दिस इज ऑलवेज द थँक फर्स्ट यू. टाइम. सो आज आपण सुरुवात तर केलेली आहे. राईट राईट. आणि आमचा हा उपक्रम बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. ऍटलीस्ट ऑफकोर्स अमेरिकेत तर तो आहेच पॉप्युलर. आपल्याला बऱ्याचशा सेलिब्रिटीचा प्रेझेन्स पण लागला आहे. तर जेव्हा केव्हा आपला हा उपक्रम आणखीन जास्त नावाजला जाईल तेव्हा हा एपिसोड वुड बी द फर्स्ट वन वेअर वी स्टार्टेड दिस एक्सपेरिमेंट. सो आपल्याला ते श्रेय घेता येईल योगेश पुढे. मुकुंद काका, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या पर्टिक्युलर प्रवेश तुम्ही पहिल्यांदा आधी साजरा केला होता, त्याची थोडीशी आठवण जर तुम्हाला काही सांगितलं. या ऍक्च्युली 2000 साली पुलं गेले जून महिन्यामध्ये आणि आम्ही नॉनस्टॉप पुलं हा 9 तासाचा कार्यक्रम करायचा असा प्लॅन केला की 3 सेगमेंटमध्ये 2.5 तासाचे आणि मध्ये मध्यंतर असं करून 9 तासाचा नॉनस्टॉप पुलं कार्यक्रम करावा. आणि 60 लोकांनी तो उचलून धरली ती आयडिया. आणि त्यावेळेला भ्रमण मंडळ केलेले संजीव, मनोज आणि प्रशांत आजही त्यांच्या भूमिका त्यांनी केल्या. फक्त मनीष बेडेकरनी जी कोचरेकर मास्तरांची भूमिका केली होती, त्याला ऑफिसच्या कामामुळे आज शक्य नव्हतं, तर ती कोचरेकर मास्तर जयप्रकाश चिपलकट्टी जॉईन झाला. आणि सूत्रधाराची भूमिका श्री शेंडे म्हणून होते इथे, त्यांनी केली होती. ते आता टेक्सासमध्ये मूव्ह झाले, त्यामुळे त्यांच्याऐवजी मी ती भूमिका केली. तर त्या कार्यक्रमामध्ये जी जसं रंगलं होतं तसंच आजही रंगलं, कारण या सगळ्या लोकांनी त्यांच्या भूमिका परत त्यावेळेच्या केल्या तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच मनापासून. त्यामुळे ती मजा परत आली नॉनस्टॉप पुलंची. 2000 सालापासून 2021 पर्यंत 21 वर्षाने आम्ही परत करतो आहोत तोच प्रयोग. तर खूप मजा आली. थँक्यू. आज गणेशोत्सवामुळे बऱ्याच जणांना आपल्याशी बोलायचं असेल, पण गणेशोत्सवामुळे आपल्याला कार्यक्रम आटोपता घ्यायचा. एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून मी 1-2 जणांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी बोलायचं असेल तर कृपया ते हँड रेज फीचर वापरावी, म्हणजे आम्हाला तुमचा अभिप्राय पटकन घेता येईल. अदरवाईज इन एनी केस आपण आजचा कार्यक्रम आटोपता घेणार आहोत. यानंतर बाय द टाइम मला कोणाच्या रिक्वेस्ट येत आहेत, बरेच जण इथे चॅटमध्ये म्हणतात त्यांना कार्यक्रम आवडलाय आणि वेगळे सांगितलंय. कोणी स्क्रिप्ट रायटिंग योगेश, कोणी वाडेकरांचा ऍक्सेंट, या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलेलं आहे. सो धन्यवाद सगळ्या कलाकारांच्या वतीनं आणि टीमच्या वतीनं. कलाकारांना कुणाला काही त्याबद्दल बोलायचं आहे का? पुलंचं लिखाणच असं आहे की ते कितीही वेळा करावं आणि तितकीच मजा येते त्याच्यामध्ये. आम्ही आणि एकत्र केलं होतं, त्यावेळी उभं राहून केलं होतं ना, त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स. आणि समोर प्रेक्षक असतात. आता थोडंसं इंटरॅक्टिव्ह आहे स्क्रिप्ट, त्यामुळे थोडंसं कसं आलंय समोरनं कळायला मार्ग नाही येत मला. म्हणजे आता रेकॉर्डिंग बघितल्यावरती बघू कसं वाटेल किंवा माणसांना कसं वाटलं ते. म्हणजे त्यात एकत्रितपणा वाटला का समोरनं ते फक्त मला अजूनही माहिती नाही. पण प्रशांत म्हणाल तसं पुलंचं आहे मला, म्हणजे आमच्या मनात तेच आवाज आहेत अजूनही. आणि आम्ही फक्त 2 बाकं स्टेजवरती घेतली होती त्यावेळेला. तीच 2 बाकं आम्ही वेगवेगळ्या रीतीने अरेंज करून, कधी तीच व्हिक्टोरिया व्हायची, कधीच ती रेल्वेचं कंपार्टमेंट व्हायचं, अशा दृष्टीने त्याला खेळत ठेवलेलं होतं. आणि सगळेजण दिसले असते की त्यांच्या तो धोत्रावरती रस्ता सांडलाय वगैरे, तर अजून मजा येते. ह्याच्यात झूमच्या माध्यमामध्ये ती सगळी खेळ आम्हाला करता नाही आले. पण अगदी मिनिमल गोष्टी स्टेजवरती हे करून त्याच्यातनंच खेळवत आम्ही ते
पुढे नेलं होतं. खरंय 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 खरंय. मी काही जणांना ज्यांच्या रिक्वेस्ट आल्या त्यांना किंवा काही जणांना रॅन्डमली पॅनलिस्ट म्हणून प्रमोट करतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की आपले माईक ऑन करून बोला प्लीज. आय थिंक चक्रपाणी काहीतरी बोलतो. तुझा कॅमेरा ऑन होतोय चक्रपाणी. झालाय का ऑन? सॉरी, हा बोल बोल बोल. मी कुठेतरी तिसरीकडेच बघतो असं वाटतं, कारण मी ऍक्च्युली मोठ्या मॉनिटरवर बघतो आणि मला भ्रमण मंडळ ठीक मोठ्या आहे. मॉनिटरवर बघायला फार आवडलंय. कमाल म्हणजे. Thank you. आणि मनोज, आय मीन हॅट्स ऑफ, तो जो एक ऍक्सेंट सुरुवातीपासून जो झालेला आहे आणि सगळ्यांनी त्रिलोकेकर पण कमाल कमाल. म्हणजे भ्रमण मंडळ आता पाठ झाल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आता त्याच्यामधले एवढे एवढे बारीक बारीक डोळे बंद करून सुद्धा यू कॅन इमॅजिन द कॅरेक्टर्स इव्हन इफ यू कॅनॉट सी इन फ्रंट, पण फारच भारी. म्हणजे भ्रमण मंडळाची तर खूपच मजा आली. मला फक्त एक म्हणजे मी आता विचार करत होतो लेखनाच्या दृष्टीने पण, म्हणून मला फक्त आता असं वाटलं की एका ठिकाणी जिकडे पुला म्हणतात की तो रस्ता जेव्हा धोतरात सांडतो, राईट, त्याच्यानंतर तिकडे त्यांनी पुलंनीच आय डोंट नो वाय आणि त्यांनी कसं लिहिलं वॉटेवर, पण मला असं वाटलं की तो जोक थोडा डायल्यूट केला त्यांनी, तो जोक एक्सप्लेन केलाय यु नो, कारण हे कळायचं आहे ना, लोकांना कळलं की धोतरात हे पडल्यावर काय होतं, किंवा मिरच्या फार घालतात याच्यावरनं कळलं, राईट. सो त्याच्या पुढे जे म्हटलं होतं की ते चाटून पाहिलात का वगैरे, तो थोडं मला वाटलं की तिकडे तो थोडा जोक समजावण्याचा किंवा असा काय प्रयत्न का केला. मला असं वाटून गेलं की पुलांनी तरी हे नको करायला हवं होतं, म्हणजे आफ्टर आणि हे मला खूप वर्षानंतर आज वाटलं. मला आतापर्यंत मध्ये कधी असं फिलिंग आलं नव्हतं त्याचं. ते मला Actually- करत असले ना समोर तर एक ते वेगळं करता येतं जरा असं. ते थोडं हो, आणि मला असं वाटतं की तुम्ही ते केलं असतात ना तर प्रॉब्ली यू वुड हॅव कट दॅट डायलॉग. तुम्ही बोलला पण नसता तो, कारण ऑडियन्सचाच तुम्हाला त्या मिरच्यांवरती जो हशा आला असता एक्झॅक्टली. त्याच्यामुळे. आणि ऍक्च्युली एक पॉइंट तू आता चांगला सांगितलं चक्रपाणी, की पुलंचं लिखाण आहे ना, इट्स लाईक सॅक्रेड. म्हणजे ते पाठ असते लोकांना, त्याच्यामध्ये एक पण शब्द इकडचा तिकडे झाला की तो खटकतोच. म्हणजे त्याच्यामध्ये काही लोक काही करताना त्याला कंटेम्पराईज करायचा प्रयत्न करतात वगैरे, त्या गोष्टी नक्कीच Right. खटकतात. नाही तर आणि I'm त्याच्या pretty sure की- कंटेम्परायझेशन वरनं पण मला ऍक्च्युली एक फार ऑब्जेक्शनेबल मुद्दा वाटला सुरुवातीचा कोविडचा, कारण आय वॉज लाईक की ओके कोविडचं मी घेऊन पण पुढे नंतर मग यू स्टार्टेड टॉकिंग अबाउट विक्टोरिया आणि 8 Exactly. ठाणे आणि So ते जरा म्हणजे काय basically- म्हणतात त्याला, ते ते जरा थोडंसं शिवधनुष्य I know why he पेलण्यासारखं did असतं की कुठं. आय कॅन अंडरस्टँड वाय ही डिड इट, बट ते मला असं वाटलं की Just a इट्स gimmick. नॉट रिक्वायर्ड. म्हणजे जस्ट मेकिंग शुअर की सगळ्यांना पाठ आहे ना बाबा. आणि सॉरी. पहिल्या नाटकाबद्दल सुद्धा मला एक कमेंट अशी करायची आहे की मला आवडलं नाटक ओव्हरऑल. प्लॉट चांगला होता, कॉन्सेप्ट चांगला होता, आणि पण मला असं वाटलं की कॅरेक्टर्सच्या दृष्टीने ना तो एकांकिकेचा अवकाश कमी आहे त्याच्यासाठी. कारण त्याच्यामध्ये होतंय काय की कॅरेक्टर्स एकमेकांना किंवा लहानपणीच्या आठवणी एक्सप्लिसिटपणे बोलून लोकांपुढे गोष्ट येते ना, हा अशा प्रकारच्या आय थिंक स्क्रिप्टसाठी मग ते एकांकिकेत त्या टाइमलाईन मध्ये बसवायचं, म्हणून मग आपल्याला ते एकमेकांच्या बोलण्यातनं त्यांच्या आठवणी सांगायला लागतात. वर्सेस जेव्हा ती 2 कॅरेक्टर्स किंवा ती 3 कॅरेक्टर्स गप्पा मारत किंवा ते इव्हेंट जेव्हा व्हिज्युअलाइज करता येतात, त्यावेळेला तो एक्सप्लिसिटनेस लिखाणातला कमी होईल असं मला वाटतं. आणि मला वाटतं योगेश, व्हॉट एव्हर यू आर सेईंग की व्हिज्युअलायझेशनच्या दृष्टीने, आणि सो आय हॅव अ सेन्स की तुला व्हिज्युअलायझेशन खूप छान दिसलेलं आहे, पण लिखाणाच्या दृष्टीतनं आलेला जो एक्सप्लिसिटनेस आणि काही ठिकाणी जो विस्तार हवा होता, किंवा बऱ्याच ठिकाणी मला असं जाणवलं की अरे खूप सारे प्रश्न आहेत, राईट, आणि हे सगळे प्रश्न तुझ्याच डोक्यातले आहेत, पण त्या वेगवेगळ्या प्रश्नांना तू वेगवेगळे 5 चेहरे किंवा 5 कॅरेक्टर्स देऊन तू ते मांडतोयस, राईट, विच इज ओके इन अ सेन्स. बट मग असं होतं ना की इट बिकम्स अन असॉर्टमेंट ऑफ प्रॉब्लेम्स आणि त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, राईट. सो ती कॅरेक्टर्स थोडी तू काय म्हणतात मर्ज केली असतीस 1-2 कॅरेक्टर तरी चाललं असतं, म्हणजे मग एवढी सगळी कॅरेक्टर असायची गरज नाही, राईट. सो त्या 2 फिमेल्स ज्या होत्या, आश्लेषा आणि आय थिंक मेघना, राईट, सो त्या दोघींच्या आयुष्यात किंवा वेगवेगळ्या गोष्टी झाल्या असतील किंवा पण त्या दोघींना कंबाईन करून एकच फिमेल कॅरेक्टर करता आलं असतं का, असा मला प्रश्न पडला. व्हॉट आय एम सेइंग इज की तो जो एक्सप्लिसिटनेस आहे ना तो थोडा अजून टाईट होईल जर कॅरेक्टर्स थोडी कमी असतील तर, असं इट्स माय जस्ट ओपिनियन, दॅट्स इट. त्याच्यात मी एक पॉइंट ऍड करतो की कॅनव्हास जर कन्सिडर केला तर त्याचा कॅनव्हास ऍक्च्युली खूप मोठा आहे. म्हणजे बरेच वेळेला होतं असं की म्हणजे पॅरलली आता ही कारण ऍक्च्युली देणं खूप अयोग्य आहे, पण बरेच वेळेला लिखाण करताना अरे ठीक आहे आता निदान स्क्रिप्ट कम्प्लीट करा, परफॉर्मन्स आहे या दृष्टीने सुद्धा काही वेळेला स्क्रिप्ट केल्या जातात. तो या बरोबर आहे. स्क्रिप्टच्या बाबतीत दीर्घांकाचा जर्म आहे नाटकाच्या बाबतीत. आणि मला थोडं कसं होतं, कॉस्ट्युम मधून बऱ्याच गोष्टी एक्सप्लिसिटली मांडायच्या होत्या म्हणून ही 6 कॅरेक्टर्स घेतली आहेत. कारण फायनान्शियल कंडिशन्स आणि जे थिंकिंग मधलं तुमची लिबर्टी असते
ती मला त्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून बऱ्यापैकी मांडायची होती. म्हणजे आश्लेषाचं कॉस्ट्युम आणि मेघनाचं कॉस्ट्युम हे इतकं कॉन्ट्रॅडिक्टरी असेल बरोबर तरी त्या बरोबर एकाच वयातले असले तरी तो डेफिनेटली असे काही मुद्दे आहेत. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली फार ऍप्ट मुद्दा पकडलाय की त्याची ड्युरेशन जी आहे ही बरीच मोठी होऊ शकते. सो होऊ शकते. एक पॅरलली त्याच्यावरती काम चालू आहे. म्हणजे ठीक आहे, आता हे रिव्हील नाही करायचं आता, पण काहीतरी त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने सुरू आहे. सो एक नाही मोठं नाही होईल. व्हर्जन आणि मुद्दे तर रिलेटेबल आहे. ऑफकोर्स तो एनआरआयचा एक प्रचंड मोठा मुद्दा आहेच. आणि दुसरा रिडेव्हलपमेंट, स्मार्ट सिटीज हे पण सगळं आलंय त्याच्यामध्ये, राईट. माझा फक्त तोच इश्यू होता की एवढ्या कमी अवकाशात एवढं सगळं येऊन गेलं ना, मग ते ॲपेटायझर सारखं होतं, राईट. मग आम्हाला तुम्ही मेन कोर्सची वाट बघायला सांगता, बट आम्हाला मेन कोर्स मिळत नाही. दिन मेन कोर्स लवकरच येईल. दॅट आय शुअर. थँक्यू. पण थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली बऱ्याच लोकांनी तो मगाचा आपला कोविडचा हे केला की म्हणजे तो नसता तरी चालला असता, पण ठीक आहे काय आता. Exactly, आपण प्रत्येक exactly. गोष्टीला प्रयोग म्हणूनच हे करतो. So, कधी कधी that's fine. गोष्टी वर्क नाही होत तसं. हम्म. तसा तो एक नाही. आहे. नॉट ओनली दॅट, कधी कधी आपल्याला सुद्धा म्हणजे हे ठरलेलं नसलं तरी सुद्धा आपल्याला वाटतं की ऍडलिप सारखं किंवा काहीतरी माझी ऍडिशन घेतो, पण ती घेताना सुद्धा ती आहे की नाही ऍप्ट ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट मध्ये ह्याचं भान पाहिजे. पण ह्याच्यावरनं मी एक आठवलं म्हणून पटकन सांगतो. मी मराठी आहे, मी आणि एक दोन जण आम्ही इथे बऱ्याच ठिकाणी असं पुलंचे कार्यक्रम करत अमेरिकेमध्ये फिरलोय आणि मला प्रत्येक वेळी मला असं जाणवलं की कुठेही बारीक, आता हे कोविड मध्ये तर मी सरळ ठळक होता तो केलेला प्रकार, बारीक जरी बदलला तरी हो. गल्ली चुकल्याचं लक्षात येतच माणसाला. हो, हो. आणि बऱ्याचदा कसं होतं लोक ना काहीतरी कुठेतरी म्हणजे टिपिकली ऑडिशन्सला वगैरे आपण जेव्हा बघतो तेव्हा करतात लोक, आणि कधीतरी त्याचा वेळ नसतो मिळालेला काय, किंवा हाऊस असते पण त्याची तयारी केलेली नसते, त्याच्यामुळे इतक्या चुकवलं, त्यामुळे ते पकडलं जातं. आणि नाही, पण ती 4 कॅरेक्टर तुम्ही जी पकडली होती हा म्हणजे हो, कमालच सुंदर आहे. झालं. ती 4 वेगळी कॅरेक्टर दिसत होती, 4 वेगळी कॅरेक्टर ऐकायला येत होती. इट वॉज फॅन्टास्टिक. प्रश्नच नाही म्हणजे. थँक्यू. अजून कोणाला पॅनलिस्ट मध्ये काही नवीन पॅनलिस्ट जे प्रमोट केले कोणाला बोलायचं असेल तर प्लीज सुमीर, तुम्ही सुधीर बोला. धर्माधिकारी असे कोण कोण अजून आनंद panelist काकाला मी आले आहेत. पॅनलिस्ट त्यांना केलंय. बोलायचं. तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर प्लीज बोला, अदरवाईज आजचा कार्यक्रम आपण आवडता घेणार आहोत. जाण्यापूर्वी मला एक अनाउन्समेंट अशी की आपली ही जी ईमेल जातात आणि त्याला RSVP येतात, ती प्रोसेस खूप छान आहे, एस्टॅब्लिश्ड आहे. बऱ्याच फीडबॅक नंतर ती आता एवढी मॅच्युअर प्रोसेस झालेली आहे. सो मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की आम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर त्या मेलिंग लिस्टवर ऍड व्हायचं असेल, आणि इथून पुढे आपल्याला आणखीन अशाच सादर करताना RSVP वगैरे करणं आणि त्या लिंक्स हे करणं, तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे काही स्क्रिप्ट असतील, आमचा आता प्रयोग आहे की इंग्रजी, हिंदी अशा स्क्रिप्ट पण आणायचा, असं पण विचार चालला आहे. त्याबद्दल आम्ही इतर भाषेतल्या कलाकारांशी, लेखकांशी बोलतोच आहे. जसं हा प्रयोग केला तसं पुण्यातनं, मुंबईतनं काही लोक ते सादर करू इच्छितात, कारण कोविड काळात त्यांचंही व्यासपीठ बदललेलं आहे, तोही एक चालला आहे. अजूनही आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा. जाण्यापूर्वी मला आजच्या टीम बरोबर एक सेल्फी घ्यायचा आहे, त्याप्रमाणे तुझा तू कॅमेरा छान बंद केला तरी चालेल मला आमच्या सेल्फीसाठी. थँक्यू. ओके, 1 2 3. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी काळजी घ्या, मोरया. अजून धोका पूर्ण टळलेला नाहीये. अशा नवीन एकांकिका आणि नवीन विषयांसह सोबत नक्कीच भेटूया पुढच्या वेळेस. गुड नाईट. बाय. बाय बाय. नाईट.